ह्युमन बिंग्स कोण कोण आहेत? म्हणजे मनुष्य प्राणी कोण कोण आहे आपल्यापैकी? सगळेच. सगळेच. कन्फर्म? काही हे नाही ना, नाही, गोंधळ नो नाही? डाऊट. करेक्ट. आता आता छोटासा पुढचा प्रश्न, आणि इथे त्याचे पुढचे प्रश्न एवढाच विचारणार नाही मी. ह्युमन बिंग सगळेच मनुष्य प्राणी आहेत, मग आपल्यापैकी अडल्ट किती आहेत? सगळेच. हा? सांगा सांगा, लवकर सांगा. ऍडल्ट बिंग अबोव 18 सगळेच सर. बिंग अबाव 18 सगळेच, आणि ते आपण पण अडल्ट आहोत. हा, कोणतरी बोलत होतं, हा संवाद आहे, हा एक प्रवचन वगैरे काही नाही. हा बोला. काय कोणतरी सांग. हा, अडल्ट कोण कोण आहेत असं विचारत होतो मी. अबाव 18 सगळेच ना, आणि अडल्ट आहेत हे सांगायची, असं मुद्दामून सांगावं असं वाटत पण नाही. तुम्ही म्हणाल अथर्व शीर्षावर सेशन चालू आहे, हे त्यांनी इथे कुठे सुरू केलं, अडल्ट आहात का नाही आहात, ह्युमन बिंग कोण. गमत पहा कशी. आत्ता जर का या सेशन मध्ये, आता एकंदर आपलं सगळे मेंबर जे आले ते सगळे आलेले आहेत, 28 मेंबर्स आहेत. एक दोन जण जॉईन होणार नव्हते, 28 जण आहेत. अशीच जर का एक रूम आहे आपली, व्हिडिओ रूम असेल, झूम रूम असेल, किंवा अशी भरलेली रूम असेल, आणि तिथे 5 ते 6 वर्षाची मुलं असतील, तर साधारणतः काय ऍटमॉस्फिअर असेल असं तुम्हाला वाटतं? कुजबूज, एकमेकांमध्ये बोलणं, काय काय एकमेकांमध्ये नाही असं म्हणजे, बोलणं तसं, असं म्हणजे शांतता गोंधळ. नसेल एवढी. गोंधळ, अशी कल्ला. गोंधळ कला अशी शांतता असेल का आता जशी आहे ती? की नाही. म्हणजे ही नक्की मीटिंग कशाची आहे, ऑबिचरी आहे का प्रवचन आहे का काय नक्की, अशी एवढी शांत असेल का, एवढंच विचारायचं मला. नाही. नाही. सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवले असते? ठेवले असते. तर हे अडल्ट, हे सगळ्यात मोठा शाप मिळालेला आहे आपल्याला. हा अथर्वशीर्ष शिकताना आपण तो कमी करणार आहोत. अथर्वशीर्ष हे अडल्टहुडचा शॉप कमी करण्यासाठीचा उत्तम उतारा आहे. आता लहान मुलं जर का असती तर मी एखादा प्रश्न विचारल्यानंतर पटापट उत्तर दिली असती, की हा असं तसं तसं. मला एखादी वेगळं मेकॅनिझम वापरून त्यांचा हळूहळू डिस्कशन चॅनलाइज करावं लागलं असतं. आता मला एनर्जी वापरून तुम्हाला बोलतं करावं लागतं. हम्म? आणि मग जसं 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 वय वाढत जातं तसं आपण म्हणत जातो की आताचं शिकणं होत नाही. कसं शिकणार? कारण गेली 25 वर्ष मी अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्सवर अभ्यास करतोय ऍज अ हॉबी म्हणून. खरा व्यवसायाने प्रोजेक्ट मॅनेजर अनेक ऑर्गनायझेशन्सना मदत करतो. पण म्हटलं मी ज्यावेळेला मदत करतो त्यावेळेला नक्की मी काय करतोय, की त्यांचं त्यांना पाहायला शिकवतोय. मी कसं त्यांच्यासाठी पाहणार? मग त्यांचं त्यांना पाहायला शिकवतोय. पाहिलं म्हणजे त्यांना दिसेल, दिसलं म्हणजे ते करायला लागतील. पण पाहणंच आड येतं. मग का आड येतं? अरे हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मग आताशा शिकणं होत नाही, मला हे जमेल असं वाटत नाही. आज पण आपण 3-4 मेसेजेस तसे पाहिले की मला नक्की जमेल का. कोर्सला जॉईन होताना सुद्धा मला काही जणांनी विचारले, मला नक्की जमेल का, मला येईल का. मला जमेल का, मला येईल का, हा प्रश्न तुम्ही तुमच्या वयाच्या 4 वर्षाच्या अलीकडे किंवा 5 वर्षाच्या अलीकडे विचारलेला कधीतरी आठवतंय? वय वर्ष 4च्या अलीकडे किंवा वय वर्ष 5च्या अलीकडे मला जमेल का हे, असं कधीतरी विचारलं आठवतंय? नाही. नाही. आजूबाजूची सगळी थोर मंडळी सांगत होती तुला हे जमणार नाही, पण आपण बरोबर. लहान मुलं बिंदास सांगायचो की हे जमेल मला, हा गड चढून जायचा, हो जमेल मला. तर आपल्यापैकी अडल्ट कोण आहे? सगळेच अडल्ट आहेत. आणि आता फक्त आपल्याला तो अडल्टहूड सोडून द्यायचा. आणि म्हणून माझ्या पहिल्या मेसेजमध्ये मी म्हटलं होतं की लहान मुलासारखे राहूया. लहान मूल काय करतं? प्रचंड मनात येईल ते क्युरियोसिटी करतात. आणि प्रश्न. प्रचंड क्युरियोसिटी असते. अजून काय असतं लहान मुलामध्ये? त्याच्या मनात येईल ते करत असतात. मनात येईल ते करतं. अजून काय करत असतं? मनात येईल ते प्रश्न विचारतात. मनात येईल तो प्रश्न विचारतं. अजून काय करतं? नवीन नवीन गोष्टी करत असतात. नवीन नवीन गोष्टी करतं. अजून काय करतं? एखादी गोष्टी करताना जर समजा ते धडपड झाली तर तरी चालूच ठेवतो. हा, अजून काय करतं?
आता तुम्ही जी लिस्ट करतोय ना, ती आपण निदान पुढचा हा कोर्स चालू असेपर्यंत करायची. बाकी त्याच्यानंतर चालू ठेवलीत नाही ठेवलीत प्रश्न नाही, पण एकदा ती चव चाखून बघा, मग परत आपण कधी लहानपण सोडणार नाही. ती क्युरिओसिटी आहे, करणं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लहान मूल करतं म्हणजे हा काय म्हणेल हा विचार लहान मूल करत नाही. माझं बरोबर आहे ना हा विचार लहान मूल करत नाही. मी चुकत तर नाहीये ना हा विचार लहान मूल करत नाही. हे सोडून सगळं बाकीचं लहान मूल करतं. तर आपल्या या सेशन मध्ये आत्ताच मी सांगतो की ही फक्त लहान मुलांसाठीचा कोर्स आहे. लहान मुलांसाठीचा कोर्स म्हणजे लहानपणामध्ये जायचं आहे आपल्याला. म्हणून काही प्रश्न आले तर पटकन सांगा. माझे पहिले प्रश्न तुम्हाला एक एक विचारत जातो. सांगा तुम्ही काय ट्रू ऑर फॉल्स असं खूप लहानपणी आपण परीक्षेमध्ये शिकायचो. म्हणजे असं ते प्रश्न असायचा आपल्याला की खालची वाक्य खरी का खोटी असं सांगा. असं ते आपल्याला परीक्षा असायचं. तसं मग मी तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारतो. पहिलं वाक्य सांगायचं तुम्ही ट्रू ऑर फॉल्स की गणपतीसाठी अथर्वशीर्ष म्हटलेलं आहे. ट्रू ऑर फॉल्स पटापट सांगत चला. चॅटवर लिहा, ट्रू. तुम्ही बोला, आणि तुम्ही जे म्हणाल त्याला मी हो म्हणणार आहे. हा ट्रू ऑर फॉल्स. ट्रू. गणपतीसाठी अथर्वशीर्ष म्हटलेलं आहे बरोबर. आणि तुम्ही माझी कशालाच ना नाही. गणपती माझ्यासाठी अथर्वशीर्ष म्हणतोय, खरं की खोटं? फॉल्स. 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 ओके. ट्रू. अथर्वशीर्ष हे गणपतीच्या क्षमतांचं वर्णन आहे. ट्रू. फॉल्स. ट्रू. फॉल्स काय जे असेल ते काय प्रश्न नाही. गणपती माझ्यामध्येच आहे आणि त्याचं ठिकाण लोकेशन अथर्वशीर्षात सांगितलेलं आहे. ट्रू. ट्रू. अथर्वशीर्षातून गणपतीची स्तुती करून आपण शहाणपण विद्या मिळवतो. अथर्वशीर्ष हे स्वतःनं स्वतःला जाग करण्यासाठी म्हटलेलं स्तोत्र आहे. ट्रू. अथर्वशीर्ष म्हणणाऱ्याने मला हे जमणार नाही हे कधीही म्हणू नये. ट्रू. ट्रू. हा? नो आयडिया. नाही नाही आणि ट्रू. ट्रू कारण की आत्मविश्वास मिळण्यासाठी अथर्वशीर्ष. चालेल. आणि हे मी नक्की सांगतो, जसं एखाद्याला पकडल्यानंतर त्याला सांगितलं जातं की तुझा वकील येईपर्यंत तू जे बोलशील ते तुझ्या विरोधात कधी वापरलं जाणार नाही, असं कायद्याने तुला सवलत दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची उत्तरं तुमच्या विरोधात कधी वापरली जाणार नाही, एवढं नक्की. हो म्हणा, नाही म्हणा, येत नाही, मला कळत नाही, काही म्हणा, पण उत्तर द्या बुवा. तर असे हे ट्रू फॉल्स आहे. आता त्यातलं ट्रू काय फॉल्स काय आपण नंतर बघू. हे असे मी तुम्हाला प्रश्न विचारले आणि सेशन संपायच्या आधी या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. मी उत्तरं देणार नाही, अजिबात देणार नाही उत्तर. आपण शोधू, सगळे मिळून शोधू. इट्स अ कलेक्टिव्ह एन्क्वायरी. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो की हे जे काही सेशन आहे ते छान इंटरॅक्टिव्ह आहे, डायलॉग आहे, प्रवचन नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून तसं करू. फाईन. आता हे नाही ना, व्हॉइस कुठला येत नाही. फाईन. आता आपण असं विचार करूया, गणपतीच्या देवळात गेलोय आपण आणि गणपती समोर आपण अथर्वशीर्ष म्हणतोय, हरि ओम नमस्ते गणपतये. शांत म्हटलं तर हरि ओम नमस्ते गणपतये असं म्हणू. आणि घाईत असेल तर हरि ओम नमस्ते असं म्हणू. म्हणजे जशी लोक म्हणतात तशी म्हणू, जे असेल ते. अजून एक कल्पना करा. मी अनेकदा व्हिडिओमध्ये सांगतो, तर काही लोकांनी हे माहिती पण असेल, ऐकलं पण असेल, की सचिन तेंडुलकर खेळायला आलाय पिचवर. तो खेळायला सुरुवात करणार तेवढ्यात मी त्या पिचवर जातो आणि सचिन तेंडुलकरला सांगायला लागतो की सचिन तुझं बॅकफूट प्लेइंग प्लेइंग किती छान आहे, तुझी एनर्जी मुवमेंट जी आहे हाताची ती किती सुंदर आहे, तुझं फुटवर्क इतकं अप्रतिम आहे, आणि तुझा जो हुक करताना जो बॅलन्सिंग असतो पूर्ण उजव्या पायावरचा, हा अफलातून, म्हणजे त्याला तोड नाही. तू एखाद्या वेळेला फ्रंट फूटवर येऊन ज्यावेळेला शॉट खेळतोस त्यावेळेला तो जो बॉलर आहे तो बॉलर क्रीज पर्यंत सुद्धा आलेला नसतो, आणि तू त्याची बॉलिंग डिलिव्हरी ओळखून ज्या पद्धतीने 2 जंप मध्ये पुढे येतोस आणि तसाच बॉल टोलवतोस, काय सुरेख. आणि तू जे डक करतोस ना, आहा हा,
जेवढं पाहिजे तेवढंच डग. जस्ट एक 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर डोक्यावरनं बॉल जातो. फार डग करतच नाही. तुला बरोबर कळलेला असतो तो किती उंचीवरनं जाणार आहे. किंवा ज्यावेळेला अशी पुश करतोस, काय सुरेख आहे रे. किंवा दोन तुझ्या रनिंग बिटवीन द विकेट्स इतकं सुंदर आहे. हा हा हा. आता हे मी सांगत असताना तुम्हाला थोडं बोर झालं का? की तसंच ते यस, सचिनला होईल का? निश्चित. सचिनला सचिन छान आहे, सचिनला नक्कीच होईल. फक्त सचिन उलट सुलट बोलणार नाही, शांत राहील, हसेल नुसता, करेल, वेगळ्या हालचाली करून सांगेल आता जा बाबा का मॅच सुरू व्हायला उशीर झाला. आणि तो कदाचित हसेल सुद्धा गालातल्या गालात. आणि सचिन हसल्यानंतर कळत नाही तो गालातल्या गालात नक्की कोणाला हसतोय. मोस्टली मलाच हसत असेल तो, काय अरे मला येऊन काय सांगतोयस. म्हणजे क्रिकेट या कलेची मूर्तिमंत ज्याच्यात ती कला दिसते असा तो माणूस, त्याला मी जाऊन हे जर का सांगितलं तर आजूबाजूचे लोक काय करतील. पटांगणावर आलेली किंवा मैदानावर आलेली, पॅव्हिलियन मध्ये आलेली, सचिन जाऊ दे, तो साधा आहे, शांत आहे, तो काही करणार नाही. बाकीची लोक काय करतील? असतील. हसतील नुसते का बडवतील? त्याला बाजूला म्हणते. हा, बाजूला म्हणतील तसं. आता हे मी सगळं सांगण्याचं कारण म्हणजे असं काहीसं अथर्व शीर्ष होताना म्हणताना होतं असं मला वाटतं हा. म्हणजे हे माझे विचार मी आधी सांगणार आहे पुढचे एक 5-10 मिनिटं. आणि मग आपण अलगद अथर्व शीर्षावर जाऊ. आता सचिनच्या जे बाबतीत झालं ते सचिनचं मेटाफोर आपण गणपतीच्या बाबतीत करू. की मगाशी सचिनला जाऊन सांगितलं की बाबा तुझं बॅकफूट किती छान आहे. अरे तो दिवसेंदिवस तासन तास दिवसाचे कमीत कमी 10 तास तो माणूस मैदानावर प्रॅक्टिस करायचा. त्याला माहिती नाही का त्याचं बॅकफूट किती छान असेल. फक्त तेवढंच करायचं. दिवसभरात कितीशे बॉल्स तो खेळला असेल, कितीतरी छान खेळला असेल, तर त्याला माहिती नाही का फ्रंट पिचवर कसं जायचं. तो जातो. असंच जर का मी गणपतीला सांगायला लागलो हरिओम नमस्ते गणपती त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी, हे सगळं आहे ना हे तूच आहेस. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी. तू असा आहेस, तू तसा आहेस, तू तसा आहेस, तू असा आहेस. गणपती कशाची देवता आहे? कशासाठी जातो गणपतीकडे आपण फंडामेंटली? बुद्धीची. बुद्धीची बुद्धी. देवता. मग जी देवता बुद्धीची आहे तिला तो कसा आहे हे माहिती नसेल का? हे माझे आपले विचार आहेत हा, खरे खोटे बघू आपण काय होतं ते. पण ह्या विचारांचा आणि त्याच्यावर केलेल्या अभ्यासाचा परिणाम मात्र भरपूर झाला, खूप उपयोग झाला. तोच मी तुमच्यासमोर मांडणार आहे, आपण सगळे मिळून एकत्र करणार आहोत. मग त्याला तो कसा आहे हे माहिती आहे, तर मी त्याच्याकडे जाऊन त्याला सांगितलं की बाबा गणपती त्वम भूमी त्वम आपः त्वम अनिलः त्वम अनलः त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र त्वम गुणत्रयातीतः त्वम देहत्रयातीतः, असं जर का मी त्याला सांगितलं तर हसणार नाही का तो? अरे तू काय मला सांगतोस येऊन? मला हे सगळं माहिती आहे, मला आठवत आहे सुद्धा, मी त्याच्याप्रमाणे वागतोय सुद्धा. हे तुझं तुलासाठी म्हणण्यासाठी आवश्यकता आहे बाबा, हे माझ्यासाठी नको म्हणू. इकडे सचिन तेंडुलकरने काय केलं मगाशी? तो बिचारा गप्प बसला पण तुला लोकांनी ओढून नेला. आता मी तुला आणतो, ये इकडे बस, शेजारी बस माझ्या. आता माझ्या शेजारी आरसा आहे बघ एक, त्याच्यात बघ. आता सगळ्यांनी प्रयत्न करा. आता ज्यांनी कॅमेरा ऑन ठेवलाय ते त्यांनी कॅमेरामध्ये स्वतःकडे बघा. आणि गणपती मला सांगतो आता बघ त्या आरशाकडे आणि म्हण हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि. काय होतं मनामध्ये? हा एक पहिला एपिसोड. असं होऊ शकतं, असं होऊ शकेल. आता हे का वाटलं? हा अभ्यास कुठनं सुरू झाला? आता हे तुम्हाला सांगतोय, काही जणांना पटत असेल, काही जणांना म्हणतात असं काय म्हणतोय धनंजय हा. अथर्व शीर्षामध्ये एक ऋचा येते, म्हणजे एक ओळ येते. ज्यांचं पाठ असेल त्यांना आठवत असेल, ज्यांचं पाठ नसेल त्यांनी पाठ करायची गरज नाही. स्तोत्र ही पाठ करण्यासाठी नसतात, ती इम्प्लिमेंटेशन साठी असतात. आणि इम्प्लिमेंट करत गेलं की ती पाठ होतात, पाठ नाही करायची. म्हणजे असं माझं मत आहे. अवदक्षिणा तात अशी एक ऋचा आहे, म्हणजे दक्षिणेकडून माझं रक्षण कर. अव म्हणजे रक्षण कर, दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा, तात म्हणजे कडून. दक्षिणेकडून माझं रक्षण कर. आता साधं सांगा मला, दक्षिणेला कोण राहतं? जनरली आपल्याला कोणी सांगितलं दक्षिणेला कोण असतं? ज्यांना माहिती त्यांनी सांगा. यम. यम. बरोबर आहे की नाही? मग दक्षिण दिशेकडून रक्षण कर. दिशेकडून रक्षण नसतंच करायचं, दिशेला जे काही असतं त्याच्याकडून रक्षण करायचं. मग दक्षिण दिशा कोणाची? दक्षिण दिशेचा गव्हर्नर कोण? दक्षिण दिशेचा स्वामी कोण? हु इज गव्हर्निंग दॅट डिरेक्शन?
यम. यम. मग हा अथर्वशीर्ष ज्यांनी लिहिलं यम. तो ऋषी काय सांगतोय की माझं दक्षिणेकडून म्हणजे ऑब्व्हियसली त्या गव्हर्नर कडून यमाकडून माझं रक्षण कर. हे कितपत संयुक्तिक आहे मागणं. म्हणजे मी एक 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 पॉइंट्स मांडत चालणार आहे, ज्याला जे आवडतील त्याने पुढे जावं. तसं यमाकडून माझं रक्षण कर असं जर का मी गणपतीला सांगितलं तर खरं सांगा गणपती काय म्हणेल. गणपती काय म्हणेल. तो करेल रक्षण, चल तुला अमर करून देतो, चल नो प्रॉब्लेम, काही इश्यूज नाही. गजानन महाराजांची पोथी अनेक जण वाचतात, त्याच्यातही गजानन महाराज म्हणाले बाबा मी या भानगडीत पडणार नाही. संत करू शकतील पण आम्ही पडणार नाही त्याच्यामध्ये. जे आहे ते आहे, त्याला मरण येईल ते मरण येईल. हा, मग करेल का रक्षण. मग जो ऋषी आहे अथर्वशीर्ष लिहिलेला, ज्यांनी लिहिलं, तो अशी मागणी करेल का माझे यमाकडून रक्षण कर. नाही करणार तो. मग ही ऋचा अशी मनामध्ये घोळायला लागली. म्हटलं हे काहीतरी गडबड आहे एवढं नक्की. तिसरी एक ऋचा अथर्वशीर्षाची माझ्या मनामध्ये भयंकर भुंगा घालत होती. त्वम मूलाधारा स्थितोऽसि नित्यम. त्वम म्हणजे तू. आत्ता तरी नंतर याचा अर्थ बदलणार आहे. त्वम म्हणजे तू. संस्कृत मध्ये त्वम शब्द, मराठीमध्ये तू. संस्कृत भाषा कळली नाही कळली काहीही फरक पडणार नाही, अजिबात काळजी करू नका. त्वम म्हणजे तू. त्वम स्थित आसी, तू तिथे आहेस. कुठे. मूलाधारावर. त्वम मूलाधारा स्थितोसी, तू आहेस मूलाधारावर. मग गणपतीने मला विचारलं, अरे तू आत्ता धनंजय मला सांगतोय सगळं, तू असा तू असा तू असा, आणि मला सांगतोयस तू मूलाधारावर. कोणाच्या. मूलाधार म्हणजे एक अशी कन्सेप्ट आहे, आपण शिकणार होतो ते छान डिटेल शिकणार होतो सगळं. आपलंच आहे, आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या पाठीच्या कणा जिथे संपतो तिथे एनर्जी सेंटर आहे. अनेक एनर्जी सेंटर्स आहेत इथे 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 इथे. कारण आपली आपली शहर आहे ना, सगळं शहरामध्ये इलेक्ट्रिसिटी गेली पाहिजे. इलेक्ट्रिसिटी 3 ठिकाणाहून येत असते, ती येऊन सगळीकडे पोहोचली पाहिजे, ना तर हालचाल कशी होणार. म्हणून एक एनर्जी सेंटर इथे मागे देऊन ठेवलेलं आहे. तिथे तू आहेस. कोणाच्या. मूलाधारावर. हा प्रश्न पुन्हा यायला लागला की अरे हे असं नक्की काय म्हणतोय हा सगळं. असं का असं का असं का. हे 3 भाग आले आणि आता एक चौथं शेवटचं बीजगणित सांगतो. बघा तुम्हाला जे पट्टा येते. हे एकदा अंदाज यायला लागला की समजतं की अरे हे काय नक्की. काय सुरेख कोडं घातलंय त्या माणसाने, काय झकास कोडं घातलंय. बघा आता काही लोकांना ही संकल्पना माहिती आहे, काही जणांना माहिती असेल आणि काही जणांना माहिती नसेल, त्यांना आता कळेल की असं म्हटलं जातं बाबा आपल्याकडे. कोणीतरी म्हणतंय की त्वम ब्रह्मासी, आता अथर्वशीर्षातच म्हटलेलं आहे ते त्वम ब्रह्मासी. आणि अजून कुठेतरी कोणीतरी म्हटलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी. तू ब्रह्मा आहेस, मी ब्रह्मा आहे. आता हे मी इक्वेशन का म्हटलंय ते सांगतो तुम्हाला. अशी एक गप्पा चालू आहे दोघा जणांच्या. एक जण म्हणतो मी हा दिवा बघतोय. दुसरा कोणतरी म्हणतो की हा दिवा माझ्याकडून बघितला जातोय. कशाच्या संदर्भात बोलणं चाललंय आता. बोलणं दिव्यावर. कशाचं ना. दिव्यावरनं बघ. चाललंय. एकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे, दुसऱ्याची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर आहे. या दोन गोष्टींमध्ये सावकाश जाऊ आपण, काही नका करू. आणि अजून 4 वेळा रिपीट करावं लागलं पुढच्या काही सेशन मध्ये तरी करीन मी. त्वम ब्रह्मासी आणि अहम ब्रह्मासी. हं? कशाबद्दल बोलणं चाललंय असं वाटतं. कशाबद्दल बोलणं चाललंय, कुठल्या एका शब्दाबद्दल बोलणं चाललंय. दिवा. प्रकाश. याच्यामध्ये या या ब्रह्म. हो. कुठल्या ब्रह्मास्मी. शब्दाबद्दल बोलणं झालं, ब्रह्म. ब्रह्माचं बोलणं झालेलं आहे. बरोबर आहे. मग म्हणजे ब्रह्मास्मी. हा मग ते चाललंय तसं. कारण पण त्या ब्रह्माबद्दलच बोलणं चाललंय. मी दिवा पाहतोय आणि माझ्याकडून दिवा पाहायला जातोय, काय होतंय तेच कळलेलं आहे. मग म्हणून हे इक्वेशन एक टाकलं तिथे. मग तू ब्रह्म आहेस, मी ब्रह्म आहे. ठीक आहे. आता मराठीत सांगितल्यानंतर हे जर का इक्वेशन आहे, तू ब्रह्म आहेस आणि मी ब्रह्म आहे. ब्रह्म ब्रह्म जर का हे गेलं काय राहतं. तू आणि इक्वेशन मी. राहिलं काय. तू तिथे तू. मी. मी. बरोबर की नाही. म्हणजे त्वम इज इक्वल टू अहम. त्वम इज इक्वल टू अहम. अहम. आलं. मग आता अथर्व शीर्षामध्ये जे आवाज आलं नाही येत का? म्हणेन त्वम कालत्रयातीतः. त्वम केवलम करतासी. त्या त्वमच्या ऐवजी मला काय ऐकायला येईल आता हळूहळू.
अहम. हं. गुरुवारी अहम. अनेक जण दत्ताची आरती म्हणतात. म्हणजे मी जिथे जिथे जमता येईल तिथे तुम्हाला ती उदाहरणं देतोय की त्या दत्ताच्या आरतीमध्ये माझ्या आरत्या बिरत्या पाठ नाहीत, पण असं कुठे हुक झालं की अरे हे बाई त्याचं कनेक्शन आहे, अशी ती सवय लहानपणापासून आजोबांनी लावलेली आहे. पाठ करणं तर करू नको, कनेक्शन शोधत राहा. जे शोधतोयस ते शोधायचं नाही कधी, सोडायचं नाही कधी. मग ते दत्ताच्या आरतीमध्ये आहे, मी तूपणाची झाली बोलवण. अरे ते बघ तिथे ते मी तूपण आलं तिथे. मग अथर्व शीर्षामध्ये सारखा त्वम चाललाय, मग तिथे भगवद्गीतेचा अभ्यास चालला होता. अभ्यास म्हणजे डेस्कवर बसून नाही, रॅन्डमली कुठला तरी एक शब्द श्लोक घ्यायचा, त्याचे जनरल बघायचं, अरे ह्याचा आता कृष्णाने कशाला सांगितलं असेल, अर्जुनाची पोझिशन काय असेल, कृष्णाची पोझिशन काय असेल, ह्या गप्पा रणांगणात झाल्यात, मग त्याचा कॉन्टेक्स्ट काय असेल, फक्त रणांगणासाठी सांगतोय का, असे विचार मनामध्ये यायचे. क्रेडिट गोष्ट माझे आजोबा बाबा. त्यांना नुसतं ऐकू नको, विचार कर, स्वतःचा विचार ठेव, जरा प्रश्न विचार, असं ते सांगायचं. अरे म्हणलं कृष्ण अहम 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 करतोय आणि हा त्वम 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 करतोय, मग नक्की खरं काय बरं? दोघांचं तेच चाललंय, दोघांचं तेच चाललंय असं का? आता शेवटचा मुद्दा, हा मी रिपीट करतो काय काय सांगितलं ते. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं, मग गणपतीचं उदाहरण घेतलं, मग सचिन तेंडुलकरला त्याच्याबद्दल सगळं माहिती, आणि मी जर का त्याच्या समोर जाऊन 5-5 मिनिटं तो काय करायला लागला की सचिन तेंडुलकर जे करेल तेच गणपती बाबतीत माझं होत आहे. अरे तू असा तू असा तू असा, त्याला माहितीये, हे पहिलं आपण सांगितलं. मग दुसरं म्हटलं की अरे अवं दक्षिणा असतात, यमापासून रक्षण कर असं कोणी मागणार नाही, त्यामुळे हे रक्षण कर असं मी कोणाला दुसऱ्याला सांगत नाहीये, काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. हा दुसरा मला समजलेला मुद्दा. तिसरं म्हटलं अरे तो मूलाधार स्थितोसी नित्यम, अरे हा फिजिओलॉजी बोलतोय, शरीराचं वर्णन आहे, प्राण शरीराचं वर्णन करतोय तो. मग ते गणपती समोर करतोय याचा अर्थ काहीतरी वेगळं आहे. मग गणपती मुलाधारावर आहे, अरे बाप रे, गणपती जर का मुलाधारावर असेल तर मी देवळात जाऊन समोर बघतोय ते काय? मग हा एक प्रश्न यायला लागला. मग अहम ब्रह्मासी इज इक्वल टू त्वम ब्रह्माची आठवायला लागला. अरे ब्रह्म ब्रह्म गेलं तर अहम इज इक्वल टू त्वम. मग त्वम 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 हे अथर्वशीर्षेत आल्यानंतर भगवद्गीतेतला अहम 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 यायला लागला. बरं मग भगवद्गीता आणि अथर्वशीर्ष कनेक्शन कुठे आहे का? आहे ना. आज एक प्रश्न आहे आपल्या ग्रुपवर, अथर्वचा अर्थ काय होतो असं कोणतरी विचारलंय. अथर्वचा अर्थ मी कोणीतरी मी विचारलंय. विचारलं तसं. हा हा हा. आणि हो, सर मी नाही, विचारलं होतं. हा सर वगैरे म्हणायचं नाही. सर म्हटलं तर मला पुढचं काय ऐकायला येत नाही, आणि मला बीजी म्हणा धनंजय म्हणा. आता सगळ्यांनी एक गंमत करायची आहे, सगळ्यांनी म्हणायचं ओके. थर. म्हणा थर थर. तर थर. तर हर. म्हणा थर. आणि आता पुढच्या वेळेला थर म्हणताना एकदम तोंड दाबायचं, थर असं करा. म्हणजे थर म्हटलं की काय जाणवतं? व्हायब्रेशन्स. बरोबर. असं कोणीतरी सांगितलं अथर्व म्हणजे स्थिर आहे, थांबा थांबा, काहीतरी अर्थ असेल त्याला. अथर्व, ज्ञान अज्ञान, सत्य असत्य, थर्व अथर्व. मग थर्व म्हणजे काय समजू ना. थर्वच्या अगेन्स्ट म्हणजे अथर्व. थर्व काय फंडामेंटली तर व्हायब्रेशन्स. मग अथर्व म्हणजे स्थिर. स्थिर. मग अर्जुनाची काय गडबड झाली होती पहिल्या अध्यायात? सर्व. युद्ध ठर्व करायचं की होता नाही. तो, युद्ध हम्म. करायचं की नाही, हे करायचं की नाही, तो त्यांनी सांगितलंय, मी नाही सांगितलं. अर्जुनाने सांगितलंय पहिल्या अध्यायात, बाबा हे कठीण आहे सगळं गणित. सीदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती, तोंडाला कोरड पडले घास असं, सगळे हातपाय हलतात, वेगपथुष्य शरीर रोमे रोम हर्षच जाय ते. अरे काय सांगतोयस तुले का? मला उभं राहता येत नाही तिथे, शक्य नाही मला. नच शकनो मी अवस्था तुम भ्रमती वच मे म्हणा, शक्य नाही. माय बॉडी इज अनस्टेबल, माय माइंड इज टोटली वेवर्ड, अँड इंटेलेक्ट हॅज नो प्रेझेन्स एट ऑल. हाच अर्जुन 18व्या अध्यायात सांगतो, स्थितोस्मी गतसंदेहा नष्टो मोह. एक्झॅक्ट अपोजिट चाललं बघा. भ्रमती वेच मे मनः नष्टो मोह. काय जाम कळत नाही आम्हाला, काय आता काही गोंधळच नाही राहिलेला. नच शक्नोमी अवस्था तुम स्थितास्मी, आता काय नाही, आता स्थिर आहे मी. मग अर्जुनाचा थर्वाकडून अथर्वाकडे प्रवास झालाय. संपूर्ण पहिल्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत अर्जुन फक्त थर 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 एवढंच करत होता. कृष्ण फक्त अलगद हम हम टाकत होता याच्यामध्ये. तो थांबला 11व्या अध्यायात त्याचा थर्व, आणि मग समजायला लागला. आता सांगतोस का कृष्णा
मी कसं वागू. 12व्या अध्यायापासून परत दुसऱ्या अध्यायाची गीता सुरू होते. 11 अध्यायापर्यंत धुमाकूळ घातलेला आहे अर्जुनाने. मग भगवद्गीते आणि अर्जुन आणि अथर्वशीर्ष एकच आहे. अच्छा, म्हटलं हे कृष्णाने अर्जुनाला अथर्वशीर्ष समजवलंय आणि चितळे मास्तरांसारखं म्हणालाय, म्हण अहम, म्हण अहम. कृष्णाने स्वतःला नाही म्हटलेलं अहम, अर्जुनाला म्हणून घेतलं, म्हणले का अहम. काय घेते, मला जमणार नाही, असे कशाला करू, गुरूंना मारण्यापेक्षा मी भीक मागून राहीन, काय काय बोललाय अर्जुन. म्हण मग आता, अहम वैश्वानरो भूत्वा, म्हण. अफर्मेशन्स घरून घेतलेत अर्जुनाकडनं कृष्णाने भगवद्गीतेमध्ये. आणि ती कशी म्हणायची ते आता भगवद्गीते श्लोकात म्हणू, पण आता मग असं जेव्हा लिहायला लागलं तेव्हा कृष्ण जे सांगतोय तेच अथर्वशीर्ष सांगतोय, याचा अर्थ अहम इज इक्वल टू त्वम. मग आता अथर्वशीर्ष नक्की कुणासाठी म्हटलं गेलाय? स्वतःसाठी. 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 मग असं स्वतःसाठी असलेलं अथर्वशीर्ष आपण जर का गणपती समोर जाऊन मोठमोठ्याने म्हणायला लागलो तर गणपती काय करेल? गणपती लाईट टोन आहे. गणपती चिडेल, मारेल, धरेल असं वाटत नाही. गणपती आपला सखा वाटतो कृष्णासारखा. हा, तो अशी मस्ती नाही करणार, आरडवणे नाही करणार, तो हसेल. हसेल. हा, हसेल आणि तो म्हणेल, इकडे हे मोदकाचं ताट आहे, घेऊन जा, तांदूळ आहेत घेऊन जा, नारळ घेऊन जा, इथे बसू नको, मला वेळ नाही. तुला असेल, मला नाही. मला नको सांगू धनंजय, मी म्हणतो अथर्वशीर्ष, आता ऐक, डोळे मीट, आणि गणपती सांगतो मला अनेकदा, तू शांत राहा, मी जे म्हणणार आहे ते तू ऐक. धनंजय, त्वमेव केवलम कर्तासि. धनंजय, त्वमेव केवलम हर्तासि. धनंजय, त्वमेव केवलम धर्तासि. हे धनंजय, त्वम भूमी. अरे बाबा, त्वम आपहा. अरे वाघ तसा कधीतरी थोडा थोडा थोडा. तो आनंदमय हा, सकाळच्या फोन पासून रात्रीच्या फोन पर्यंत नुसती चिडचिड. अरे तो आनंदमय हा. ते परवा तुला कोडिंग नीट जमले ना, ते किती चिडचिड. अरे त्वमेव केवलम हर्तासी. वाघ वाघ रे, वाघ तसा. असा अथर्वशीर्ष गणपती सांगतो. आता हे आपण गणपतीला किती वेळा सांगतो, एकदा नाही दोनदा नाही, सहस्त्रावर्तनात. आता मी हे सगळं का सांगतोय, तर ह्या लँडिंगनी आपण अथर्वशीर्षावर जाणार आहोत. मग पुढचं अथर्वशीर्ष सोपं आहे. सरळ आपल्याकडे सगळी बोटं वळायला लागतात, हळू 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 हळू. सहस्त्रावर्तनात यम यम काममध्ये ते तम तमनेने साधेत. म्हणून मग घराघरात सहस्त्रावर्तन चालतात. कशी म्हटली जातात, आणि काय बिलंदर आहे माणूस. 12 लोक बसली की एकाने म्हटलं की 12 वेळा झाली. असे पाहिलेत मी. म्हणजे एकाने म्हटलं की 12 वेळा झाली, मग 12 लोकांनी म्हणत असो किंवा नसो, त्याच्या डोक्यात काय चाललंय माहिती नाही, कोणतरी पेंगताय तिथे, पण 12 वेळा झाली. मग अशी सहस्त्रावर्तनात आहे का? आपण हळूहळू घुसत चालू आहे अथर्वशीर्षामध्ये. आवर्तन, वर्तन चा अर्थ काय होतो? वर्तन, वागणं. वागणं. आवर्तन, वागेपर्यंत. मरणाचा अर्थ काय होतो? मरण. बरं. आमरणचा अर्थ काय होतो? मरेपर्यंत. आवर्तनचा अर्थ काय होईल? वर्तन अति वागेपर्यंत. आवर्तनाला हुशार माणूस आहे, पक्का हुशार माणूस आहे. बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट तरी असेल, नाही तर वकील तरी असेल, अजिबात कायद्याच्या ह्याच्यात अडकत नाही बघा. आवर्तनाला त्यांनी काय सांगितलं? मन. कारण संगीतात आवर्तन म्हणजे एक सम, दुसरी सम, तिसरी सम. पण आवर्तनचा अर्थ वर्तुळ, वर्तनात्मक आहे. तुझं वागणं बदलेपर्यंत प्रॅक्टिस कर, आणि त्यामुळे कदाचित ते वागणं मसल मेमरी होईपर्यंत 1000 वेळा एखाद्या रुचीची प्रॅक्टिस तुला करायला लागेल. अँड देन सहस्त्र आवर्तनात यम यम काम मध्ये ते तम तमनेन साधे. मग तुला काही जमणार नाही असं राहणारच नाही. पण सहस्त्र आवर्तनात, सहस्त्र पठनात आहे का? नाही. सहस्त्र गायनात आहे का? नाही. आवर्तनात आहे. मग असं सगळं विचार व्हायचा, आणि मग त्यातून जे बाहेर आलं तुमच्यासमोर मांडतोय. क्रेडिट जातं आजोबांना, कारण एकदाही त्यांनी सहस्त्रावर्तन आमच्या घरात होऊ दिली नाहीत, म्हणजे अशा पद्धतीची. आणि आम्ही सहस्त्रावर्तनाला गेलो की असे ते बघायचे, आणि त्यांची नजरच इतकी असायची, काही वेळेला भेदक, काही वेळेला काय रे धन्या काय करतोय, म्हणजे ते असं कळत त्याला.
आणि मग ते म्हणायचे कशा करता चाललाय सहस्त्र अर्थताना मला माहिती आहे साबुदाण्याची खिचडी आहे तिथे तू तुझे मला माहिती आहे तू कशा अर्थ चाल ती साबुदाण्याची खिचडी मी तुला घरी खायला करून घालतो तुझी आजी सुंदर करते मग खिचडी आपल्या घरात राहू तिथे जाऊन तुझा वेळ वाया घालवू नको त्यापेक्षा घरी झोप किंवा तू आणि मी आपण शेक्सपियर गप्पा मारू तू काल काय नवीन वाचलेस ते बोलू काहीतरी गप्पा मारतो ना ते झाडं लावू काहीतरी तिथे बसून कसं म्हणतात ऐकलंस ना तू आवडतं का तुला ते आपल्या घरी असं म्हटलं जातं का बाबा कसे म्हणतात तुझे किती शांत म्हणतात मी असं कधी बसलेलं ऐकलंस का नाही मग कशाला जातोस तिथे असं ते सांगायचं आणि मग शेवटचा मुद्दा आपल्या ग्रुपवर आहे म्हणून सांगतो कोणीतरी म्हणालंय की त्याची लय आवडायला लागली तशीच असते गंमत आता सगळ्यांनी बघा एक प्रयत्न करून पहा सगळ्यांनी हीच आहे सर. सॉरी आपले डिश ती. हो प्लीज 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 बोला ना काय हो तूच विचारलं होतेस ना लय हा, हा मीच सांगितलं ते. तर शांत का म्हणायचं असतं ते पण सांगतो की आपल्या शरीरामध्ये आकाश आहे भरपूर मग शब्द आकाशात घुमतो मग सुंदर स्तोत्र का म्हणावं की ते शरीरातल्या आकाशात ते शब्द जातील हरिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि अर्थ कळू न कळू सुरुवातीला पण तो इतका सुंदर गेला आता हेच जर काय म्हटलं अरे ओम नमस्ते गणपतये, आकाशात काय झालं माझ्या अथर्व शीर्ष म्हणतो ना रे बाबू म्हणताना तरी स्थिर ओके. हरिः ओम नमस्ते गणपतये शांत म्हटलं ना आणि आकाशात सगळ्याचं ऐकत गेलं ना की तो नाद उमटायला लागतो मस्त रिव्हर्ब येतो बघा सुरेख रिव्हर्ब म्हणून बघा तुम्ही म्हणूनच मी तुम्हाला पाठवलं होतं ते आणि मग तो नाद यायला लागला की त्याची गोडी लागते गोडी लागली की डिक्शनरीत शब्दांचे अर्थ बघावे लागत नाहीत ते कळायला लागतात अरे अच्छा असं आहे होय असं होतं असं अथर्वशीर्ष आहे जायचं का आता अथर्वशीर्षामध्ये काही हो. संकल्प काही काही संकल्पनांना धक्के बसले असतील संकल्पनांना धक्के बसावे हा हेतू नाहीये श्रद्धेला कोणाचा धक्का बसावा हा तर मुळीच हेतू नाहीये फक्त आपण जे काही करतो ते समजून केलं तर तामसिक श्रद्धा होणार नाही सात्विक श्रद्धा होईल माझं बोलणं नाहीये कृष्ण सांगून गेलाय बाबा मग आता अथर्व शीर्षाची पहिली ओळ काय झालं आता पुढच्या 20 मिनिटांमध्ये अथर्व शीर्षामध्ये फक्त त्वम म्हणजे अहम म्हणायचं सुरुवात तर अथर्व शीर्षाची पहिली ओळ काय आहे? ज्यांचं पाठ नाहीये त्वमेव त्यांना मी सांगतो प्रत्यक्षम. हा हरि ओम नमस्ते नमस्ते गणपतये. गणपती. हरि नमस्ते ओम गणपती. नमस्ते गणपतये बरोबर आहे आता आपण मगाशी पाहिलं मग त्याचा एकदा समजून घेऊ आपण अथर्व शीर्ष म्हणजे काय आहे? मी माझ्याशी केलेला सुसंवाद आहे अथर्व शीर्षामध्ये क्षमतांची यादी आहे कशी क्षमतांची यादी आपण बघू हे आता आपण पाहिलेलं नाही मी नुसतं सांगतोय तुम्हाला एवढं मात्र नक्की हे आपण पाहिलं अस्थिरतेकडून स्थिरतेकडे थर्वाकडून अथर्वाकडे कसं जायचं ते बघू हा मग आता पहिलं काय पहिली ज्यांचं पाठ आहे त्यांनी सांगा बुवा काय हरिओम नमस्ते नमस्ते गणपती गणपतये गणपती. नमस्ते नमहा ते आपण नमस्ते म्हणतो याचा अर्थ नमहा ते म्हणजे तुला तुला नमस्कार असा तो नमस्ते शब्द आहे एवढंच येतं हा संस्कृत मला फारसं येत नाही नमहा ते मग आता तुला इथे काय म्हणेन अल्लाह प्रकार मला. हा त्याचं पुणेकरांवर एक जोक यायचा पूर्वी गुरुपौर्णिमेला पुणेकर आरशासमोर उभे राहतात हे पुणेकरांवर जोक आहे तो पण त्याच्यातला गाभा काढला तर खरा असू शकतो अरे याला कळलं या माणसाला गुरु आत आहे म्हणजे पण तो जोक सांग तुमच्यावरच आहे. मी पुण्याचा आहे डेमोग्राफिकली मूळचं मुंबईचं आहे मी एवढा हसतोय याच्यावर कळत नाही का हो? ओम नमस्ते गणपतये गणपती तुला नमस्कार असो जर मी इज इक्वल टू तू किंवा तू इज इक्वल टू मी असेल तर ह्याचा अर्थ काय होईल कसा कोणीतरी ट्राय करा सांगायचा काय चुकलं तर चुकलं सांगा याचा मराठी अर्थ खरा तसा संस्कृत अर्थ काय होतो गणपती तुला नमस्कार असो आता आपण जे समजून घेतलं त्याच्यामध्ये याचा अर्थ कसा होईल सांगा भाऊ माझाच मला 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 नमस्कार माझा असतो. नमस्कार. मला नमस्कार हा आता समजून घेऊ हळूहळू गणपती हळू मला माझा नमस्कार असतो असं. असं असं कसं मग मी मला नमस्कार करत असेल तर गणपतीला कशाला सांगायचं काय बात आहे फॅन्टास्टिक चला
सिंटॅक्स सिंटॅक्स चेंज करा, ग्रामर सिंटॅक्स. देन विल गो टू लिटरल, देन विल गो टू कॉन्टेक्स्चुअल, देन विल गो टू प्रॅग्मॅटिक. असं होतं ना ते. गणपती माझा मला नमस्कार, गणपतीला कशाला सांगतो? शंकरा माझा मला नमस्कार, विष्णू माझा मला नमस्कार. मग काय असू शकेल? जस्ट लेट थिंक. माझ्या आतल्या गणपतीला तुझ्यातल्या गणपतीला नमस्कार. ओम नमस्ते गणपतये, माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता एक असाइनमेंट करायची. पुढच्या सेशन पासून ब्रेकआउट रूम्स होणार आहेत. आता आपलं राहू दे, सगळं एकदम नको म्हणून थांबलोय. असे छोटे छोटे ग्रुप्स करून आपण असाइनमेंट करणार आहोत, त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. हे प्रवचन नाही, लढीवार रसा व्याख्यान नाही. कारण आपल्याला वागायचं आहे, ऍडमायरेशनला थांबायचं नाहीये, पुढे जायचंय. सगळ्यांनी डोळे मिटून बसलात तरी सुद्धा चालेल. मी हे म्हणणार आहे, फक्त ऐका. हेच वाक्य मी पुन्हा म्हणणार आहे, फक्त ऐका. तो शब्द जाऊ दे. हरी ओम नमस्ते गणपतये, माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता विचारू प्रश्न एक दोन. माझ्यामधील गणपतीला माझा नमस्कार आहे, या अर्थाचा असा अर्थ होतो का की मीच गणपती? नाही. नाही. नाही, टेक्निकली तरी नाही. टेक्निकली नाही, नंतर तो व्हायला हवाय. मितूपणाची वळवण व्हायला हवी, पण सुरुवात तरी करायला हरकत नाही. माझ्यामधील गणपतीला म्हणजे मी आणि माझ्यातला गणपती हे द्वैत आहे. आणि राहू दे सुरुवातीला, ते राहू दे, पक्का राहू दे. म्हणजे आता एक एकदम वेगळं उदाहरण द्यायचं झालं बघा. समजतंय का? नाही समजलं तर मला सांग, माझं काहीतरी चुकत असेल. समोर माझ्या बल्ब आहे. बल्ब म्हणतोय की माझ्यामधील इलेक्ट्रिसिटीला माझा नमस्कार आहे. म्हणजे बल्ब म्हणजे इलेक्ट्रिसिटी का? नाही. नाही नाही. पण जर बल्ब कुठेतरी बटनच्या समोर जाऊन म्हणाला, अरे मला प्रकाश दे, अरे मला प्रकाश दे, ते बटन काय म्हणेल? जा ना तिथे, लागशील तू. माझ्यामधील इलेक्ट्रिसिटीचं मला स्मरण आहे, त्याच्याऐवजी मी असं म्हणतोय, माझ्यामधील गणपतीला माझा नमस्कार असो. चालेल? द्यायचं पुढे थोडस? नक्की? हो. हा. मग दुसरा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे रुचेवरचा, आणि मग आपण गोष्ट ऐकू. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे म्हणजे आय एम केपेबल ऑफ. याचा अर्थ असा होईल का? आय एम केपेबल ऑफ म्हणजे मी करतो, असा अर्थ होईल? नाही. नाही. आय एम केपेबल ऑफ बट आय मे ऑर मे नॉट बी डुईंग इट, असं होऊ शकतं? येस. Yes. माझ्यामध्ये 40 किलोमीटर धावण्याची क्षमता आहे. याचा जर का अर्थ मी असा काढला, अरे हा रोज 40 किलोमीटर धावतो, हे बरोबर आहे? नाही. नाही. नाही 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 नाही. त्याच्यामध्ये 40 किलोमीटर धावण्याची क्षमता आहे, अरे पण धावत नाही. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, अरे पण ठेवत नाही स्मरण. कशावरनं सांगतोस? आत्ता बोलला मला हे जमणार नाही. आत्ता 2 मिनिटापूर्वी म्हणाला तो, मला हे जमणार नाही. आणि सकाळी अथर्वशीर्ष म्हणतो हा रोज. चतुर्थीला एक चतुर्थी गेली नाही त्याची गणपती जवळ जाण्यापूर्वी. 21 आवर्तनं करतो. आणि आत्ता मला म्हणाला ते नवीन AI आल्या टेक्नॉलॉजी. म्हटलं चल शिकू, त्यात काय नवीन एवढं? नाही रे मला जमणार नाही. आता सांगा, माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता आहे, तर कसं म्हणतो रे मला जमणार नाही? म्हणजे तू काहीतरी विसरलायस. काय विसरलोय मी? काय विसरलोय? माझी केपेबिलिटी. आता हेच अर्जुन विसरला होता. आणि म्हणून 18व्या अध्यायात अर्जुन इतकं स्पष्ट सांगतो, कुठेही अर्जुन भगवद्गीतेत
मला समजलं असं म्हणत नाही. सगळ्यात शेवटी सुद्धा अर्जुन एवढंच सांगतो, स्मृतिर्लब्धा, आठवलं रे कृष्णा. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं हे अज्ञानी लोकच म्हणतात. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने या ना त्या मार्गाने त्याला त्याच्या घराचा पत्ता समजावून दिला. चकवा लागलेल्या अर्जुनाला घराच्या दारासमोर उभं केलं, हे तुझं दार उघड. काय केलं? अरे तुझ्यात क्षमता आहे 40 किलोमीटर धावण्याची, तू विसरलास आणि म्हणून तू म्हणायला लागलास मला जमत नाही. फक्त म्हण मला 40 किलोमीटर धावण्याची क्षमता आहे, धावायला लागशील तू, मग काय राहिलं झालं. चला, हरिओम नमस्ते गणपतये. जा आता पटापटा उरलेलं 6, काय आता वेळ लागणार नाही. हरिओम नमस्ते गणपतये. काय म्हणणार? अहम त्वमेव प्रत्यक्ष. ओ नाही नाही अच्छा. नाही, ह्याचे काय हा. अहम हरिओम नमस्ते गणपतये असं म्हटल्यानंतर मनात काय आलं पाहिजे? हे कर. माझ्या माझ्या माझ्यामधील गणपतीला मी 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 माझा नमस्कार करतोय. करतो. नमस्कार काय उगाच करायचा? त्याचं स्मरण करायचं. हा, गणपती, गणांचा पती, चीफ, कोणाचा गण? अरे केवढ्या क्षमता आहेत, त्या सगळ्या क्षमतांचा साठा आहे तो. कुठे? अरे तुझ्या मुलाधारावर. माझ्या मधल्या मुलाधारावर असलेल्या क्षमतांचं सतत मला स्मरण आहे, इतकं ही ओळ सांगते. आता म्हणून दाखवा ही ओळ 1000 वेळा बसल्या बसल्या. म्हणून दाखवा मला. सक्षम. हा, चला आता पुढे. पुढची ओळ काय? ओळ काय? ज्यांना पाठ आहे त्यांनी सांगा मला. त्वमेव प्रत्यक्षम हरिओम नमस्ते तत्त्वमसि. गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वम असि. फार मोठं वाक्य आहे ते. एक सोसायटी आमची इथे सोसायटी, एक आजोबा आहेत राहतात आमच्याकडे, भयंकर मिश्किल आहेत. म्हणजे वृद्धपणी कसं जगावं याचं उत्तम उदाहरण आहे ते. वृद्धत्वी निज शैशव असं जपण आहे, एकदम धमाल आहे. त्या माणसाचा वर मिळाला पाहिजे की असा जगशील ते का. कधी कोणाची चेष्टा करेल गॅरंटी नाही, पण अशी प्रेमळ आहे तो माणूस. एक दिवस तसा बसला होता, अरे तुरेच करतो आपण त्याला, दादा मस्त आहे. एक माणूस आला, हा आजोबा तुमच्याकडे रेंटवर हाऊस मिळेल का, म्हणजे असं घर मिळेल का, मी शोधतोय. हो मिळेल ना म्हणे, आहे तिथे ते मागे सोसायटीचं ऑफिस आहे, तिकडे जाऊन विचार. काय रे तुला रेंटवर? नाही म्हणे, माझं ते रेंट संपत आलंय. पण मग तिकडेच का नाही कंटिन्यू करत, इकडे कशाला येतो? आता हे खरं तर आजोबांना चौकशी करायची काही गरज नव्हती, पण केली त्याने आपली चौकशी. मग तो म्हणाला काय वैताग येतो तिकडे, एकदम माणसं म्हणजे नको झालेत मला. माणसं त्या सोसायटी मधली जरा शांतता नाही तिथे. सगळी माणसं सगळी एज्युकेटेड वगैरे आहेत हा. पण चालू काही नाही काहीतरी कटकॅट कटकॅट कटकॅट. अरे मग तू ये इकडे, आमचं काय म्हणणं नाही माझं, पण या सोसायटीत सुद्धा अशीच आहेत सगळी. ते दिसतं ते ठीक आहे, पण तसं नाहीये ते, असंच आमच्या सोसायटीत. जा आता तू आलास तर विचार. दुसऱ्या दिवशी एक माणूस येतो, आजोबांना तो विचारतो, आजोबा आहे का इकडे? हो आहे. मग तू का रे सोडतोयस ती सोसायटी? नाही मला कधी सोडायची नव्हती होती सोसायटी. काय छान माणसं आहेत, सुरेख मस्त. हा म्हणजे भांडणं लाख होतात, माणसं आहेत म्हटल्यावर होतात, पण हा म्हणजे माणूस पण जपतात काय. अरे मग छान आहे, तुला नाही काय प्रॉब्लेम येणार, आमच्याकडे पण अशीच माणसं आहेत. ते हे मी दोन्ही ऐकत होतो तिथे. म्हटलं आजोबा आम्हाला तुम्ही जाता जाता शेंड्याला टपली मार, तर त्याला कशाला, तो तुम्हाला कळतंय ना की 12 वाजता उन्हात तो शोधायला आलाय, कारण ह्याला एक शेंडी त्याला एक शेंडी. अरे म्हणे मी नाही शेंडी लावली, तो त्याची दृष्टी घेऊन या सोसायटीत आलेला आहे. तत्वमसी. अजून काय? त्याला तसंच दिसणार आहे, आणि त्याला जे दिसतंय तसं त्याच्या आयुष्यात घडणार आहे, त्याबद्दल खात्रीच आहे. तू बाळा लाग, तू जसं पाशील तसं तुझ्या आयुष्यात घडेल. हो पण त्याला कशाला सांगितलं? अरे त्याला कशाला सांगितलं म्हणजे तिथे बरा नाही का, नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन सेंट. मग तिथे भांडण चालतं तिथे राहू दे, इथे नवीन नको. म्हणून मी त्याला इनडायरेक्टली हिंट दिलेले का, तत्वमसी. तत्वमसी, तो जसं पाहायला लागलाय तसाच तो येणार. मग आता तत्वम असी, ते तू आहेस. माझं तत्वज्ञानावर अभ्यास नाहीये, पण तत्वज्ञान कठीण नाही एवढं नक्की.
कठीण जे म्हणतात ते मग जाऊ दे म्हणायचं. ते तू आहेस काय ते म्हणजे अरे काहीही, हे काय अर्थ नाही. ते तू आहेस एकदम बंकच आहे. ते तू आहेस, हा हा काय सुरेख आहे. ते तू आहेस, यांच्या नादाला लागणं नको. ते तू आहेस. कुठलाही विचार आला की एवढंच फक्त त्याच्या पुढे म्हणायचं तत्त्वमसी. एकेकाला धरून बडवा असं वाटतं. तत्त्वमसी, नुसतं एवढंच म्हणायचं तत्त्वमसी. असं जे घेऊन लागलं ना आतमध्ये, नको. बरं चाललंय आता, विचार येईलच नको. आणि मग तत्त्वमसी असं म्हटल्यानंतर मग आता काय म्हणूया आपण, तत्त्वमसीला कसं म्हणणार. तत्, सभोवताली. सभोवताली जे आहे ते कोण आहे मग, माझ्याच राशीला ही माणसं का. तत्त्वमसी. मग चला हा आपण आता, मी सांगतो तुम्ही माझ्या मागून म्हणाला तरी चालेल. सभोवताली जे आहे सभोवताली जे आहे सभोवताली जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. ते माझंच ते माझंच प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब प्रतिबिंब आहे. आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे. माझ्या माझ्या सभोवतालाला सभोवताली मी मी जबाबदार आहे. जबाबदार आहे. हे समजावून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे समजावून घेण्याची क्षमता घेण्याची माझ्यामध्ये आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे. 40 किलोमीटर धावण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, पण धावत नाहीये. 40 किलोमीटर धावण्याची क्षमता माझ्यात आहे पण पण धावत धावत नाही. नाहीये. मग धावायला कोण. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला तेच सांगते, बाबा उद्धरेत आत्मनात्मानम. मी तुझ्यासाठी धावू शकणार नाही. माझ्यात धावायची शक्ती आहे, मी धावतोय. तुझ्यातही धावायची शक्ती आहे, तू धाव. असा तो अथर्वशीर्षाचा अर्थ उलगडत गेला तिथे. कृष्णाने एलॅबोरेटेड फॉर्म मध्ये अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, काही नाही वाटलं. इथे तोम गुणत्रय तिथा म्हणून दामले मास्तरांसारखा इतिहास संपवलेला आहे अथर्वशीर्षामध्ये. आणि भगवद्गीतेमध्ये 4 अध्यायात गुणत्रय तिथाबद्दल बोललेले. मग आता ते सगळ्यात पुढचं किती सुरेख लॉजिक आहे बघा. आणि हे सगळ्याचे नोट्स मिळणार आहेत हा. त्यामुळे तुमच्या पॅटर्ननी नोट्स काढा. पण अरे ते काय बोलले, अरे ते विसरलं, असं नका करू. काय येईल ते नोट्स, रिव्हिजन करू. गणपती कुठे आहे, देवळात. आतमध्ये स्वतःमध्ये मुलाधार मुलाधार मुलाधारावर आहे. गण म्हणजे काय, टीम. कशाची टीम, कशाचा संच, गुणांचा क्षमतांचा. गुणांचं. त्याच्यातलं एक एक क्षमता आपण एलॅबोरेट करतोय. पहिली क्षमता काय, की क्षमताच लक्षात ठेवण्याची क्षमता माझ्याकडे आहे. पहिली काय ऍफिडेव्हिट टाकलाय अथर्वशीर्षात, सरळ नाही अथर्वशीर्ष, कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आहे. पार फलश्रुतीपर्यंत सही कर, सही कर, ठरव तुझं तू. मस्त कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. क्षमताच लक्षात ठेवण्याची क्षमता माझ्याकडे आहे, इथून सुरू होतं. मग पुढे म्हणून तत्वमसी, हे सगळं तू आहे. मग ते म्हणजे सगळं बाहेरचं. आता मला सांगा, बाहेर काय काय घडत असतं. आतमध्ये जाऊ द्या सोडून, बाहेर काय काय घडत असतं. काय एकंदर घडत काय असतं बाहेर, वेगवेगळ्या घटना. घटना. म्हणजे काय, त्या घटनेमध्ये काय घडत असतं. क्रिया. काही चांगलं काही वाईट. काही चांगलं काही वाईट. पण बरं, आपला हा. बघण्याचा दृष्टिकोन आहे ऍक्च्युली. बरोबर आहे, परफेक्ट. आपलं बघण्याचा दृष्टिकोन तत्वमसी. बरोबर. बरं. मग आता आपण थोडं आतमध्ये येऊ. बाहेर आतमध्ये सेमच आहे सगळं. विचार चालू असतात की नाही मनामध्ये, पण सगळे विचार सातत्याने कायम असतातच का. नाही. 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 सगळे म्हणजे सकाळी जो विचार केला तेव्हापासून रात्रीपर्यंतचे सगळे विचार आता सुद्धा सगळे चालू डोक्यात आहेत असं नाही. बरं आहे ते. पण म्हणजे एक विचार येतो, तो काही काळ राहतो, मग तो जातो. दुसरा येतो, मग तो काही काळ राहतो, मग जातो. असंच बाहेर पण चाललंय. ते तिथे मध्ये काही झाड नव्हतं, ते कोणतरी लावलं, ते वाढलं, ते परत छाटून टाकलं. कुठेतरी जुनी बिल्डिंग होती ती तोडली, ती नवीन केली, ती 15 वर्ष माणसं राहिली, आता परत ती नवीन करतायत. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, करणं धरणं तोडणं.
नवीन करणं, सांभाळणं, सोडून देणं, करता धरता हरता, तत्वमसी, करतासी धरतासी हरतासी. हरिओम नमस्ते गणपतये. इथे अथर्वशीर्ष संपतं. तो दयाळू म्हणून पुढचं लिहिलं आणि कृष्ण दयाळू म्हणून एलॅबोरेट केलं आणि अर्जुन दयाळू म्हणून मला समजत नाही म्हणून बोलला. म्हणून भगवद्गीतेतनं अथर्वशीर्ष समजलं. मग आता तत् मला कळत नाही रे. अरे तत् म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती, क्रिया आणि लय. काहीतरी होत आहे. अच्छा, तत्वमसी कळत नाही का तुला? नाही कळत आहे. दे सोडून तत्वमसी. तत्वमसी इज इक्वल टू करता प्लस धरता प्लस हरता. मग जाऊ दे, मग तसं कर इक्वेशन. तुला काय शेवटी कळल्याशी कारण. हरिओम नमस्ते गणपती हे कळलं नाहीये म्हणून खाली डेव्हलपमेंट आहे. नाही का गणपती? गणपती म्हणजेच तत्वमसी. मग तत्वमसी नाही का कळत आहे? अरे तत् म्हणजे करता धरता हरता. मग असी, मग तत् असी करता असी, तत् असी धरता असी, तत् असी हरता असी. तो म्हणजे तू. मग करणारा तू, धरणारा तू, हरणारा तू. झालं. चला आता जाऊ पुढे. एक 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 इतकं सोपं आहे बघा. आता 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 अथर्वशीर्ष सोपं वाटतं का? हं? आता मी समजा हो. आता जे क्वेश्चन आहे हा बोल ना, विचार. हरतासीचा एक्झॅक्ट काय आलाच बघ, आता येईलच. आता आता येईलच सुरू ते तसं. आता नवीन गाडी घ्यायची मला, धरून चला. नवीन गाडी घ्यायची. गाडी कोण घेणार? मी घेणार. मी म्हणजे मी करताय, म्हणजे मला ऍक्शन करायला लागणार आहे. मी करताय असा अभिमान नाही त्याच्यामध्ये. अभिमान नाही, अहंकार नाही. गाडी घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे एवढं मला कळतंय. आणि गाडी घेण्याचे जे काही तोटे फायदे हे मला कळतंय. आता जर का मी कोणाला तरी जाऊन उलट सुलट बोलून आलो आणि तो असा दणकट राकट गुंड असेल तर मार खायची तयारी ठेव. एवढं मला कळतंय. दॅट इज करतासी. पण गाडी घेतल्यानंतर तसंच चालू ठेवायचं का? काहीतरी त्याकडे बघावं लागेल की नाही? मेंटेनन्स धरतासी. आणि अर्थात. हरतासी. मग गाडीमध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ते सोडवावे लागतील. हा साधा सोपा अर्थ. करता धरता हरता. आता कुठलंही काम, मला मनात काहीतरी काम आलं की हे आपण पुस्तक लिहूया. माझ्या मनात काहीतरी काम आलं की काय नाही आराम करूया. माझ्या मनात काहीतरी काम आलं की नाही आपण याची एक स्लाइड किंवा असं काहीतरी डिझाईन करूया काहीतरी. परफेक्टली ऑल राईट. त्वमेव केवलम करतासीचा अर्थ काय होतो? म्हणा माझ्या मागे आता. हा, त्वमेव केवलम करतासी, त्याला म्हणायचं अहमेव केवलम करतासी. सांगा. हम्म. अहमेव आता त्याचे केवलम करतासी. करतासी. हाती घेतलेल्या कामांचं हाती हाती घेतलेल्या कामांचं कामांचं आणि त्याच्या सगळ्या परिणामांचं आणि आणि त्याच्या सर्व परिणामांचं 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 संपूर्ण उत्तरदायित्व पेलण्याची, अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्वाचा अर्थ संपूर्ण अकाउंटेबिलिटी पेलण्याची अकाउंटेबिलिटी संपूर्ण उत्तरदायित्व पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. म्हणजे एखादं काम केलं तर त्याचं काहीतरी फळ येणार. हे काय फार सुरू तूच केलं होतंस ना. हा माणूस माझ्या राशीला का तत्वमसी झेपलं नाही ना तर म्हणायचं त्वमेव केवलम करतासी. बघ मागे जा मागे जा, कर विचार कर विचार. मलाच का नेहमी ओरडा बसतो? तत्वमसी नाही कळते तत्वमसी. मग तत्वमसी आता सोडूनच देतो. त्यापेक्षा तू करतासी धरतासी हरतासी एवढंच डोक्यात ठेव. गणपती समजला नाही मग तत्वमसीवर आलो, ते पण कळत नाही, दे सोडून. करता धरता हे असं माझ्याच बाबतीत नेहमी का होतं? काय म्हणायचं? आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं त्वमेव केवलम करतासी. जा मागे. त्या पक्षाच्या उरात शिरला अक्षर कोणाचा माहित नाही असेल माझा, ही शंका मज जाळत राही. काहीतरी झालंय त्याच्यात, माझे कॉन्ट्रीब्युशन काहीतरी असेल की नाही? मग जेवढा हात दिलास तेवढं मागे येणार की नाही? ते टाळी वाजवताना काहीतरी असेल. मग काही वेळेला खूप फ्रस्ट्रेशन येतं. त्यावेळेला असं खरं आहे ते, पण कोणतरी सांगून गेलंय अरे ह्या जन्मात नाही पण मागच्या जन्मात तसं झालं असेल. म्हणजे थोडक्यात असं सांगितलंय, आत्ता फारसा विचार करू नको. पुनर्जन्म नाही असे म्हणत नाहीये, पण फार शहाणी माणसं होती पुनर्जन्म सांगणारी. खरंच आहे, पण आता तुला आठवणार नाहीये, त्यामुळे ते झालं असेल मागे काहीतरी असं सांगणारी माणसं होती. पण मागच्या जन्म म्हणजे दरवेळेला मागची बॉडी अशातला भाग नाही.
5 वर्षापूर्वी काहीतरी उद्योग करून ठेवले, 15 वर्षापूर्वी काहीतरी उद्योग करून ठेवले होते, 20 वर्षापूर्वी काहीतरी उद्योग करून ठेवले होते. मला आता लक्षात नाहीये, पण त्या उद्योगांच्या लक्षात आहे तू करून ठेवलेस म्हणून. ते आले समोर, चांगले वाईट जे असतील ते. त्वमेव केवलम कर्तासि. आता बघा अथर्वशीर्ष म्हणताना, अरे काय वेगळं ते, आतापर्यंत मी गणपतीला सांगत होतो, आता तो मला सांगायला लागला. ते सहस्त्रावर्त नको. त्वमेव केवलम कर्तासि. मग कर्तासी ही जर जबाबदारी माझ्यावर असेल तर झालं की नाही. मग धरतासी. धरता म्हणजे धारण करणे, धारण करणे म्हणजे मेंटेन करणे. मग त्याचा काय अर्थ होऊ शकतो. हाती काम तर घेणार आहे मी, एखाद दुसरं काम मला घ्यायचं आहे. ते आता मी ठरवलेलं आहे की घरातलं कपाट आवरायचं. तुम्हाला वाटेल की अरे हे काय काम आहे का, करून बघा म्हणजे कळेल. स्वतःचं कपाट आवरणं खूप सोपं असतं, दुसऱ्याचं कपाट आवरायला घ्या, मग कळेल तुम्हाला काय म्हणतोय मी ते. हे यांनी फार इकडे ढिगारा घालून ठेवलाय, हे कपाट आपण आवरू एकदा. असं घ्या आणि म्हणायचं त्वमेव केवलम कर्तासि. मग संध्याकाळी मार बसला तर मग पण सोपं नसते. असते ना. पण असं विचार करा की घरातलं किचन आवरायला घेतलं, म्हणजे पुरुषांनी किचन आवरायला घेतलं किंवा स्त्रीने ऑफिस काहीतरी घेतलं की जे तुमचं नाहीये. आणि नको ते आमचं राहू द्या आम्हाला. त्यामुळे मग तसं जर का करायला लागलो आपण तर त्याचं काहीतरी परिणाम होणार आहे. पण आता मी काम सुरू करणार आहे, कामाचे परिणाम काय होतील हे मला माहिती आहे. आय एम ओके फॉर इट, आय एम रेडी फॉर इट. पण मग आता काम सुरू करायला लागेल आणि काम सुरू केल्यानंतर ते संपवावं लागेल, मध्ये सोडून चालणार नाही. मग काम सुरू केल्यानंतर ते नीट धरून ठेवण्यासाठी, ते तडीस नेण्यासाठी काहीतरी लागेल की नाही. मग धरून ठेवावं लागेल. मग काय लागेल. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची. मग ते पूर्ण करायला काय काय लागतं. काही वेगवेगळ्या गोष्टी लागतात, माणसं लागतात, काही प्रिन्सिपल्स लागतात, काही प्रोसेसेस लागतात. यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. काय म्हणूया त्याला. आता पहिल्यापासून म्हणत यायचं का, कारण शेवटच्या 2 ऋचा राहिल्या, फक्त शेवटच्या 2 ऋचा राहिल्या. कारण तुम्ही ब्रह्माची आत्माची आपण बघितलेली आहे. सांगू आपण. चला पहिली ऋचा. हरिओम नमस्ते गणपतये. त्याचं काय म्हणणार आपण. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. म्हणलं तरी चालेल ना, माझ्या मागे मनातल्या मनात म्हणलं तरी चालेल. माझ्यामधील गणपतीचं मला सतत स्मरण आहेच. माझ्यामधील गणपती मला स्मरण आहे. आणि ती क्षमता माझ्यामध्ये आहे. ती क्षमता माझ्यामध्ये आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तिथं आपण काय म्हटलं. सभोवताली जे जे आहे, सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. ते माझं प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मी जबाबदार आहे. माझ्या सभोवताला मी जबाबदार आहे. हे समजून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे समजून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तुम्ही केवलम कर्तासि. मग त्याला काय म्हटलं आपण. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्याच्या सर्व परिणामांचं संपूर्ण जबाबदारी घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. संपूर्ण जबाबदारी घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्वमेव केवलम धर्तासि. मग काय म्हणेन मी. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची त्याचप्रमाणे त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी, माणसं, तत्व आणि प्रक्रिया यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि त्यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग काम करताना अडचणी येतात. कधी पैशाची, कधी माणसाची, कधी टेक्नॉलॉजीची, कधी मला काही समजत नाही म्हणून, कधी मी ज्यांना सांगतोय त्यांना काही समजत नाही म्हणून, कधी आम्हाला दोघांनाही समजत नाही म्हणून, कधी आम्हाला दोघांना समजतं पण ज्याला सांगतोय त्याला समजत नाही. अनेक असतात अडचणी त्या, भरपूर असतात. सब वेगवेगळ्या पद्धतीच्या. मग त्याला काय करायचं. त्वमेव केवलम हर्तासि. काय म्हणूया त्या हर्तासीला. समोर आलेल्या प्रश्नावर सोल्युशन किंवा समस्येवर समस्येवर उपाय शोधून
उपाय शोध उपाय शोधू किंवा किंवा तो प्रश्न सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तो प्रश्न प्रश्न सोडवण्याची प्रश्न सोडवण्याची सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे. बस. आतापर्यंत ह्या ऋचा बघितल्या, आता शेवटची ऋचा राहिली आणि ती आपण ऑलरेडी अभ्यास केलेली आहे, म्हणून आतापर्यंत मी शांतपणे घेत आलो. एक सांगा, बाकी ते फिलॉसॉफी, तत्वज्ञान, मितूपणाची बोलवण, काय ते होईल ते होईल, पण ह्या 2-3 ऋचा मनामध्ये घोळल्यामुळे निदान हेल्पलेसनेस कमी होईल की नाही, एवढंच मला विचारायचं. हो. कारण सगळी म्हणजे जर का बोट दुसऱ्याकडे जायला लागली, तर त्याच्या मनात जेव्हा येईल तेव्हाच मी सुटीन, हे मीच ऍक्सेप्ट करतोय. तुझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतात, मग तो जोपर्यंत प्रॉब्लेम सोडवत नाही तोपर्यंत मला प्रॉब्लेम आहे. सो आय एम बिकमिंग द स्लेव्ह ऑफ माय थॉट प्रोसेस. आहे ना? बरोबर. म्हणजे याला मी असं नाही म्हणत आहे की अरे सगळ्या चुका मी किती तसं नाही. फक्त एवढंच म्हणतोय की एकदा आपण आपल्याकडे पाहूया, की आतुरशीर्ष म्हणून सकाळी म्हणायचं की बाबा आज दिवसभर आया, हरिओम नमस्ते गणपते, चल बॅग भर, चला त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. काय गाडीत बसताना त्वमेव केवलम करतासी. तू बघ तो येऊन मध्ये अडकला बघ, त्वमेव केवलम करतासी. चला ऑफिसच्या पायऱ्या चढायला लागले, त्वमेव केवलम धरतासी. तो बघ आलाच इन्क्रीमेंट मागायला, त्वमेव केवलम हरतासी. कालांतराने हळूहळू बघा काय होतं. हा कोर्स केल्यानंतर एकच सकाळी ऋचा घ्यायची, त्वमेव केवलम करतासी. आज दिवसभर तेवढंच, बाकी काही नाही, काही नाही वाटत. त्वमेव केवलम करतासी. काही आजूबाजूला व्हायला मागलं की हॅलो त्वमेव केवलम करतासी. मग आता मोबाईलच्या सेल्फीचा अजून एक वापर करू आपण, त्वमेव केवलम करतासी असं विचारायचं. आणि म्हणून देवाऱ्यात काही ठिकाणी देवाच्या मागे आरसा असतो. देवाच्या मागे कशाला आरसा? तू देवासमोर बसलास तर तुझा चेहरा कधीतरी तुला दिसावा म्हणून, बाकी काही नाही. आता शेवटचं त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मा असि नित्यम. सांगा आता, ही ऋचा आपण अभ्यास केले का? होय. कुठे? कुठे अभ्यास केले? कोणीतरी सांगितलं आपल्याला. आणि तसंच झालं होतं. विनीत कुलकर्णीची मुलाखत घेत असताना मला 12 लोकांची मुलाखती घेतल्या होत्या, त्यातला एक विनीत कुलकर्णी. 2 तासाच्या मुलाखती असायच्या. दाखवीन त्यातल्या अनेक क्लिप्स मी पाठवणार आहे तुम्हाला, बघा इथे पण दाखवणार आहे. आज आता तुम्ही पाहिल्या म्हणून मी इथे दाखवत नाहीये. तो म्हणून गेला होता. अच्छा, ते अटॅच डिटॅच सुटलं का कोड? काय म्हणाला तो? की त्यांनी छान सांगितलं होतं, ज्या मॅच मध्ये अंपायर लक्षात राहतो ती मॅच अंपायरच्या दृष्टीने फेल्युअर. सांगा मला, जे कोणी क्रिकेट बघतात ते, मी काय मला फारसं कळत नाही त्यातलं क्रिकेट, पण आवडतं बघायला, मजा येते. पण अंपायर कधी लक्षात राहतो सांगा मला? जनरली अंपायर कधी लक्षात राहतो? चुकीचा निर्णय दिला. रॉंग डिसिजन, किंवा जाम मस्ती झाली, डिस्प्यूट झाले, भांडणं झाली, कर्णधारांमध्ये भांडणं झाली, अपील्सवर अपील झाली, तेव्हाच लक्षात राहतो की नाही? मग त्यावेळेला तो किती छान सांगतो, चाललंय सगळं माझं, पण लोकांना नाही कळलं पाहिजे की माझ्यामुळे. अजून छोटीशी जर का गोष्ट तुम्हाला हे बघायचं असेल ना, ब्रह्मासी आत्मासी, फार कठीण नाहीये हे. एक ज्या घरात असं लहान मुलं आहे ना, ज्या घरात किंवा ज्या सोसायटीमध्ये लहान मुलं आहे, कुठेही जा, ते आता समजा आमच्याच सोसायटीमध्ये समोरच्या बिल्डिंग मध्ये एवढं जगाच आहे, एकदम छोटीशी ती 2 वर्षाची, ती मुलगी आली खाली की आजूबाजूची सगळी लोक खेळायला सुरुवात करतात तिच्या बरोबर. म्हणजे आधी खेळ नव्हता सुरू, ती आल्यानंतर खेळ सुरू झाला, बरोबर आहे? मग खेळ सुरू कोणी केला? त्या मुलीने सुरू केला. पण त्या मुलीला भूक लागली की तिची आई अलगद तिला घेऊन निघून जाते वरती, खेळ चालूच.
ती मुलगी ब्रह्माशी, कारण सुरू केलं, आत्माशी अडकली नाहीये. ओरडून ओरडून सांगतोय कृष्ण, म्हणजे ओरडून ओरडून म्हणजे अरे मुक्त संग समाचर, अरे तुला लढायचं आहे पण निर्वैर सर्व भूतेषु. समोर दुर्योधन जरी आला ना तरी डोक्यात वैराचे आणू नको विचार. यू बी एक्सलंट इन युअर परफॉर्मन्स. तो कसाही का असे ना, ब्रह्मासी आत्मासी, ब्रह्मासी आत्मासी, हे सांगतोय कठीण असतं पण त्याची तर प्रॅक्टिस करायची आपल्याला सहस्त्रावर्तनात. आता सांगा मला, एक ऋचा अंगात मुरवायला आयुष्य पुरेल की नाही आपल्याला हे? हो. मग झालं, 45 जन्म लाभले तरी काय फरक नाही पडत आहे. माझं सिलेबस रेडी आहे. आता आता कोणाला पुनर्जन्माची भीती? या ह्याच्यात पहिली ऋचा हरिओम नमस्ते गणपते, बस जाताना एवढं सांगेन, पुढच्या वेळेला तत्वमसी, त्याला जाताना सांगेन तमेव केलम करतासी. आपलं सिलेबस रेडी आहे. पण जर का कुठल्या ह्याच्यात झटकन समजलं अरे त्वम ब्रह्म, हा झालं, मग आता काही प्रॉब्लेम नाही, सगळं आत्मविश्वास संपलं. भगवद्गीता दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला कळायला हवी होती, नाही कळली, आपलं नशीब थोर. म्हणून 18 अथर्वशीरच्या हरिओम नमस्ते गणपतीवर समजायला पाहिजे होतं, नाही समजलं. म्हणून पुढच्या 45 गणपती क्षमता त्यांचा जसा वापर तसं तत्वमसी. तत् म्हणजे कर्तासी धर्तासी हर्तासी. मग ते म्हणजे काय, ते तू कसं करणार? अरे वक्तारम श्रोतारम, ऐकायचं आहे, बोलायचं आहे, द्यायचं आहे, घ्यायचं आहे, शिकायचं आहे, शिकवायचं आहे. मग ते करताना काय करशील? अरे उत्तरेपासून सावध राहा, दक्षिणेपासून सावध राहा, समोरून सावध राहा, मागून सावध राहा, वरती लक्ष ठेव, खाली लक्ष ठेव. मग त्यांनी केल्याने काय होणार? तो आनंदमय हा. मग त्याच्यासाठी काय कॉम्पिटन्सी लागतील? बाबा त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनिलहा, त्वम अनिलहा, त्वम वायू. नाही का समजत आहे तुला? त्वम गुणत्रयातीता. जा जा जा, चतुर्थीचा उपास करतोस ना, ते ह्या 3 नंतरची चतुर्थी आहे ती. तुम देहत्रयातीता, तुम कालत्रयातीता. नाही का समजत आहे? दे सोडून चल ब्रह्माकडे राहायला जाऊ. तुम ब्रह्मा, तुम विष्णू, तुम रुद्रा, तुम इंद्रा, तुम अग्नी, तुम वायू, तुम सूर्य, तुम चंद्रमा. समजलं का तुला? मग झालं, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. चल कर मजा. एवम ध्यायति यो नित्यम स ब्रह्म भूयाय कल्पते. खेळासारखा जगायला लागशी. इति अथर्वशीर्ष. झालं? एक विचारायचं होतं, आता म्हणजे विचार ते सुनीता. एक काहीतरी आठवलं तर सांगायचं, म्हणजे आठवलं सांग ते ना. रिलेट करायचं होतं. हा, कर कर बेस्ट. हा, ऍक्च्युली ना द सिक्रेट मला सगळं ऐकताना आठवतं. म्हणजे द सिक्रेट जे बुक वाचलंय ना, तर अ, हे सगळं ऐकताना ना मला ते ते कुठेतरी रिलेट होत आहे. तेच आहे, तेच आहे, माहित तेच नाही आहे, बरोबर आहे की चूक आहे, पण तेच आहे. ते सिक्रेट म्हटलंच आहे. हे कोडच आहे अथर्वशीर्षातलं. अथर्वशीर्ष गुडच आहे. गुड म्हणजे आपण ते गुड करत गेलो. सोपं आहे खरं. असं पण बघा, अथर्वशीर्षाकडे कोणीतरी छान मेंटॉर जसा कृष्णासारखा अर्जुनाला सांगत असेल, अरे त्वम ब्रह्म, अरे त्वम हर्तासी, काही काळजी करू नको रे, त्वम करतासी, असं सांगत असेल कोणीतरी, म्हणून ते त्वम आला असेल. संस्कृत अफर्मेशन्स. संस्कृत अफर्मेशन अगदी सुंदर सांगितलं. अक्षय, आता बघा ना, हे जे मराठीत लिहिलं तो मी त्वमचा अहम करून लिहिलाय फक्त, आणि ते अफर्मेशनच आहे ना. माझ्या सभोवताला जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे म्हटल्यानंतर मी कसं असेल, माझं प्रतिबिंब पण चांगलं होईल ऑटोमॅटिकली. असा अथर्वशीर्ष आहे. धनंजय सर, येस मला येस. मला एक म्हणजे तुमच्याशी हे या संवादातनं एक लक्षात आलं की हा आपलाच आपल्या अंतर्मनाची ओळख करण्याचा संवाद आहे. बास, म्हणजे सुंदर. आत्मा आणि आपण जे शोधतोय तो म्हणजे मूलाधारावर, म्हणजे आपणच आपल्या अंतर्मनाशी बोलणारे मीच हे, असं त्या बरोबर आहे. हिशोबाने. अथर्वशीर्ष हा स्वसंवाद आहे. आणि मग जर का मला बेंचमार्क हवा असेल ना, कसा रे करू मी माझ्यावरचा संवाद? वाच ना भगवद्गीता, संपूर्ण नाट्यप्रयोग आहे तो. 80 मिनिटाची एकांकिका आहे. ते जसे दोघे बोलले ना, तसा तू तुझ्याशी बोलायला लागशील. 18वा अध्याय ठरलेला आहे. पण त्यांच्यासारखं बोल. अर्जुना इतका प्रामाणिक राहा. फ्रस्ट्रेशन तर फ्रस्ट्रेशन, चिडचिड तर चिडचिड, कटकट तर कटकट, प्रेम तर प्रेम, अश्रू तर अश्रू, पण जे आहे ते अडल्ट नको.
पण असं कृष्णासारखा कोणी मेंटॉर आपल्याला मिळत पण नाही ना. खरं सांगा तुमचे मला. दोन प्रश्न व्हा. हा सॉरी सॉरी, हा अर्जुन आलाच नसता समजा, धरून चला अर्जुनाने असे प्रश्न विचारलेच नसते, तर अगदी खरं सांगा मला, भगवद्गीता होण्यामागे सगळ्यात जास्ती श्रेय कोणाचं आहे? अर्जुनाचं. ऍब्सोल्युटली अर्जुन. 51% शेअर अर्जुनाचा. जर अगदी तुला मुलाचा विचार केला तर. हा म्हणजे त्याचा 1% असते, 51 मग 49. अर्जुनाने प्रश्न विचारले नसते तर भगवद्गीता झालीच नसती. म्हणून आता आपल्या ग्रुपवर मी ते सांगतोय की प्रश्न विचारूया. आणि बा आज मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही बघा, कारण मी ज्या क्षणी उत्तर दिलं नाही त्या क्षणी संवाद संपला. उत्तरातून पुढचा संवाद व्हावा. तुम्ही सर जेव्हा म्हणता की हे सभोवताली जे चाललं आहे ते ते माझंच प्रतिबिंब आहे असं जेव्हा हो, आपण म्हणतो, तर फॉर एक्झाम्पल समोर समजा आग वगैरे लागली असेल तर आपण कसं म्हणणार की ते माझंच प्रतिबिंब आहे म्हणून? त्याच्यावर रिस्पॉन्स काय द्यायचा हे बरोबर आहे. ते म्हणतात आग आता फिजिकली लागेल, किंवा आग दोन माणसांमध्ये लागेल, किंवा आग येस. माझ्या मनामध्ये सुद्धा असेल, किंवा हा. आग दुसऱ्याच्या मनामध्ये सुद्धा असेल, मला दिसते याचा अर्थ ती दृष्टी माझी तयार झाली आग पाहण्याची. हम्म. कारण माझ्यावर अजून 4 लोक जात आहेत, त्यांना नाही आग दिसली ती, म्हणजे याचा किंवा अर्थ त्यांनी मला बघून दिसते. दुर्लक्षित केली. हा असू शकेल की माझ्या लक्षात राहण्या इतपत मला दिसली, मग असं का असावं, अशी ही आग का बघायला लागू, एवढंच फक्त. की असं हे शेजारी माझ्याशी असे का वागतात उलट सुलट, काहीतरी असेल, बघ बघ जरा, काहीतरी कुठेतरी असेल. तर आपणच आपल्याला तपासणं महत्वाचं. हा हा, लुकिंग इन. खरंच आहे, पाहणं पाहणं. म्हणून तर मी आज जो व्हिडिओ दिला ना, बघा ना आता कुठल्या तरी अशा सेशन मध्ये असे प्रश्न विचारले जातात का, असे व्हिडिओ दिले जातात का, मी पहिल्यापासून ठरलं होतं प्रवचन नाही, आपण पाहूया, प्रत्येकाला काहीतरी वेगळं दिसेल आणि सगळे मिळून सांगतील. कोणाला तत्वमसी दिसलं, कोणाला पश्चात्ताप, उत्तरात्ताप, दक्षिणात्ताप दिसलं, कोणाला सर्वम खलविदं ब्रह्माच दिसलं. मग कोणतरी विचारलं मला हे समजत नाहीये कारण मला संस्कृत कळत नाही, जाऊ दे, हा संवाद. पण काही एक विचारायचं आहे. हा. जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही करतासी, हम्म. जर तुम्हीच करता आहात आणि तुम्हाला बघायचं आहे की तुमच्यामध्ये सभोवताली जे काही आहे तुम्ही त्याच्यासाठी कारणीभूत आहात असं म्हणायचं आहे त्याला. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट, ऑर यू आर द इक्वल टू म्हणू शकतो आपण, तुम्ही तेच आहात. यू आर पार्शली, यू आर देअर फॉर शुअर. म्हणजे अगदी सोपं उदाहरण सांगू का, की एकच पिक्चर, एकच सिनेमा किंवा एकच कलाकृती 4 लोकांनी पाहिली तर त्या 4 कलाकृतीला व्हेरीड रिस्पॉन्सेस मिळतात, काय अर्थ नाही, एकदम हा काय सुंदर आहे, असं का होतं मग? प्रत्येकाचा प्रत्येकाचं पाहण्याचा त्याच्यात दृष्टिकोन वेगळा. वेगळं आहे. तत्वमसी, अक्षरशः तत्वमसी तेच आहे. त्यामुळे 100% जबाबदार आहे, 2% जबाबदार आहे, मी आहे तिथे, कुठेतरी आहे तिथे, शुअर आहे, नक्की आहे, माझा एक्झिस्टन्स तिथे जाणवतोय मला असं. हम्म. आणि हा अनुभव घेत घेत जाऊ, काय करायचं असं. अजून एक होतं, हम्म. जेव्हा आपण अथर्वण शीर्ष म्हणतो गणपती, आता हे कळलं की गणपतीसाठी नाहीये, स्वतःच्या गणपतीसाठी आहे ते. बरोबर. ओके. बट एक हे येतं की मग गणपती नावाचा कोणी देव आहे का, म्हणजे हा, मनामध्ये येऊ शकतो ना, म्हणजे काय की सुंदर सांगितलं तू, काय विचारला प्रश्न. म्हणजे सगुण का सुरू झालं, का सगुण सुरू झालं, त्याच आहे. खरं बाहेर गणपती बसवायची काय गरज होती सांगा मला, खरं सांगा मला. कुठेतरी आपण स्वतःमध्ये पाहू नाही शकत आहे म्हणून एक प्रतिमा म्हणून maybe करेक्ट. that would. अगदी तसंच आहे, तसंच आहे की आतमधलं ध्यान सुटलं की बाहेर बघ, पण बाहेर रिमाइंडर आहे तो, ए आतमध्ये शोध त्याला, हा चल, अरे विसरलो बघ बाहेर, अरे चल आतमध्ये, विसरलो बघ बाहेर, चल आतमध्ये. ते बाहेर सिम्बॉल आहे ते, इट रिमाइंड्स अस. म्हणजे एअरपोर्टवर जशी वॉटर वॉटर टॉयलेट रेस्ट रूम्स याची सिम्बॉल असतात, काय आहे ते, सायन्स आहे. मग तिथे नाही ना, रेस्ट रूम मला त्या सिम्बॉल मध्ये नाही दिसणार आहे, किंवा लॉन्च सिम्बॉल मध्ये नाहीये, इथे लॉन्च आहे, गणपती सिम्बॉल आहे ते, हे तिथे आहे ते.
वाघांनी त्यांचा गणपती बनवला. म्हणजे रागवू नका, माझी काहीतरी अशी उलटी सुटी उदाहरणं असू शकतील. वाघ त्यांनी त्यांचा गणपती बनवला, सिंहाने त्यांचा गणपती बनवला. कसा बनवतील सांगा मला? किंवा तसंच काहीतरी असू शकतं. हा हत्तींनी किंवा सिंहांनी त्यांचा विष्णू बनवला, सिंहांनी त्यांचा राम बनवला. कसा बनवतील? त्यांच्यासारखा मोस्ट. त्यांच्यासारखा. त्यांचं प्रतिबिंब त्यात असेल. त्यांचे प्रतिबिंब ते करतील. फायनाईट कॅनॉट डेव्हलप इनफायनाईट, ॲज सिम्पल एज दॅट. इतकं सोपं आहे. फिजिक्सचे प्रिन्सिपल आहे ते. की मी स्वतः फायनाईट, आज नव्हतं मी जाणार आहे, मी कसं इन्फायनाईट तयार करू शकणार आहे? मला जेवढं झेपतंय तेवढंच मी करणार. माझा चेहरा मी त्या देवाला देणार का? माझा चेहरा मी पाहू शकत नाही म्हणून ती इथे बघणार. पण ते सिम्बॉल आहे हे जर का विसरलो तर आपण लॉनच्या खाली, लॉनची पूजा, लॉनला आहे, अरे ते लॉन जा आतमध्ये तिकडे, त्यापेक्षा एन्जॉय द लॉन्च रादर दॅन स्टँडिंग बिहाइंड द लॉन्च. ते गणपतीच्या मंदिरात गणपतीसाठीच नको थांबू तिथे, रिमाइंड ये आणि ये घरी, किंवा तिथे बसून स्वतःला रिमाइंड कर. सो ऑल दीज आर सिम्बॉल्स. आणि म्हणून एकलव्याची गोष्ट सांगितलेली आहे. एकलव्याला सुद्धा सिम्बॉल गरजेचं होतं, पण सिम्बॉलनी शिकवलं नाही त्याला. शिकवलं त्याला त्याच्या क्षमतांनी, पण विसर पडू नये म्हणून द्रोणाचार्यांचा पुतळा उभा केला. द्रोणाचार्यांच्या पुतळ्याने त्याला काडीचं शिकवलं नाही, बट इट वॉज अ कॉन्स्टंट रिमाइंडर फॉर एकलव्या की दॅट्स व्हॉट द कपॅसिटी इज ऑल अबाउट. अशी फार सुंदर उदाहरण आहे. सॉरी DJ काय आहे? छान. हा वैभव, हा सॉरी. आपण आता शेवटचे प्रश्न घेऊ, थांबू. आपण साधारणतः 11:15 थांबतो आणि 15 मिनिटं बफर असतो. मला घाई नसते याची, कारण आज शनिवार आहे, निवांत. बोला. डीजे कसा अथर्व, फास्टेस्ट साऊंड फर्स्ट. कोण पहिलं बोल? हा, तर चंदन तुझा हात वरती होता, तू बोल, नंतर मग आपण. ओके. सर आपण जे म्हणतो की माझ्या अवतीभोवती जे चालू आहे हे माझंच प्रतिबिंब आहे, राईट? हो हो आपण ऑफिसमध्ये बरेचदा बघतो की असे आपण जे कामं करतो प्रोजेक्ट्स मध्ये बरेच गोंधळ आणि असतो सगळा, ठीक आहे. हो हो हो. आता हे फक्त माझंच प्रतिबिंब आहे का? कारण मी जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आजूबाजूला, तर त्यांनी तो पूर्ण गोंधळ जो आहे तो थांबणार आहे का? आणि तो जो सगळा गोंधळ चालू आहे हा सगळ्यांचा आपापला दृष्टिकोन आहे की हा फक्त माझाच दृष्टिकोन आहे? कारण ही फॅक्ट आहे की गोंधळ चालू आहे. क्या बात आहे. आता तू इतकं सुंदर आहे, छान, मजा आहे बघा, एकदम धमाल आहे अशी मस्त. म्हणजे आणि मी अनुभवलंय म्हणून सांगतो, म्हणजे मला बाकी फिलॉसॉफिकल अनुभव वगैरे काही नाहीत, पण हे छान अनुभवलेलं आहे सगळं. तसं मजा येते. त्या गोंधळात सुद्धा आनंदी असणारे काही चेहरे दिसतात का तुला, ज्याच्यावर तू फ्रस्ट्रेट होतोस, अरे ठरून चोपला पाहिजे ना, असं तुझे चेहरे दिसतात आता? हो, म्हणजे सगळेच अरे सगळेच याच्यामुळे त्रासलेले. आग लागलेली असते कायम, आणि तो बघ कसा निवांत आहे. असे तुझे चेहरे दिसतात का तुला? हो, असतात ना. तत्वमसी. त्याला काही पडले का? नुसतं असं विचार कर. आय नो इट इज नॉट अ फन, बट इट इज फन. मी तसं म्हणत नाही की त्याच्यासारखं बेजबाबदार व्हायचं आहे, पण तीच घटना यू आर थिंकिंग, अरे असं कसं, हा तर काही निवांत आहे. म्हणजे इनफॅक्ट ह्यानीच काहीतरी उलट सुलट प्रपोजल देऊन आलाय आणि माझ्या गळ्याशी आलेलं आहे, पण तो बघ कसा. आणि मुद्दामून नाही, त्याला फिगरच नाही, त्याला कळतच नाहीये. आहे की नाही, होतं की नाही असं? बरोबर आहे. हा, तर ते माझ्या आजूबाजूचं हे माझंच प्रतिबिंब आहे. बरं, आता हे अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता यांचा कनेक्शन दिल्या म्हणून सांगतो. 14व्या अध्यायामध्ये कृष्णाने इक्वेशन दिलेली आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड 13 मांडलेली आहेत कृष्णाने. त्यांनी सख्ख सांगितलंय की आजूबाजूच्या वातावरणावरनं आपल्याला अंदाज येतो की माझं आतलं वातावरण काय आहे. अगदी खरं आहे ते, पक्क खरं आहे. की तो सांगतो तिथे, तमसी प्रलयम गत्वा मूढयोनिषि जायते. माझ्या मनात जर का गोंधळ असणारे विचार असतील तर माझ्या आजूबाजूला सुद्धा गोंधळाचं वातावरण तयार होतं. मग आयदर विचारांमध्ये जागरूकता आण, किंवा वातावरणामधली जागरूकता आतमध्ये आण. किंवा अरे एवढा कसा गोंधळ आजूबाजूला, थांब थांब थांब, आतमध्ये गोंधळ असणार आहे म्हणून बाहेर गोंधळ आहे. कारण कृष्ण खोटं नाही बोलणार आहे. निवडणुका त्याच्याकडे नव्हता मे मध्ये, पण तो सांगून गेलाय की यदा सत्वे प्रवृत्ती तू क्लॅरिटी, तुझ्या डोक्यात क्लॅरिटी असेल, तुझ्या डोक्यात स्थिरता असेल, तर आजूबाजूला सुद्धा स्थिरता दिसेल तुला. अस्थिरतेमध्ये सुद्धा स्थिरता दिसायला लागेल. बघ एकदा, असं मला वाटतं. म्हणून ते तत्वमसी आहे. आणि आणि त्यालाच जर एक्सटेंड केलं तर जसं म्हणतो की मीच करता, मीच धरता, मीच हरता, राईट? हो तर हो हो.
याचा अर्थ असा आहे का की फक्त मी मी जर पूर्ण ओनरशिप मी जर एखादं काम केलं किंवा प्रोजेक्ट घेतलं किंवा कुठलं काम घेतलं ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे, चॅलेंजेस चालू आहे, आणि मी जर माझी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि सगळं घेतलं, तर थोडी तो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह तर होणार नाही ना, फक्त मी एकट्याने घेतल्याने. आता तू वाक्य म्हणून गेलास ते खरं होणार, प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होणार नाही. तत्वमसी. प्रॉब्लेम सॉल्व्ह हो की नो हा अजून एक वेगळाच भाग झाला. माझ्या समोरचा प्रॉब्लेम सुटलाय, मी थोडा मोकळा झालोय. आता ते मोकळं झाल्यामुळे अजून थोडंसं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. माझ्याच आजूबाजूला एवढा पसारा होता की मी असा वळलो की इकडे फाईल लागायची आणि असा वळलो की इकडे डस्टबिन लागायचं. आता मी डस्टबिन बाजूला ठेवलं, फाईल बाजूला ठेवलं. आता जरा मी हालचाल करायला लागलो, समोरचे कागद नीट ठेवलं. अरे वा, खाली टेबल आहे, मला कळलं टेबल आहे खाली. आता टेबलवर मला लिहायला सुरुवात झाली. अरे चा, त्याच्या खाली माझा फोन राहिला होता. सो ऍटलीस्ट आय विल सीक सम क्लॅरिटी इन द अँबिग्युटी. सो बायनरी होणार नाहीये, 1-0 होणार नाहीये. पण एवढं नक्की, म्हणजे काय सांगतो, गंमत सांगतो तसं की ह्याच्यावरच कृष्णाने आहाराचं उदाहरण दिलंय. तो काय म्हणतो की असं सारखं वाटलं ना की सणकावून चमचमीत मिसळ खायची आहे. म्हणजे कृष्णाने मिसळ लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये, त्यांनी तिथे म्हटलं की तीक्ष्ण, वृक्ष, विदाहिना, उष्ण, म्हणजे साधारणतः सणकावून मिसळ जी असते त्याचं वर्णन, रेसिपी दिली कृष्णाने. तशी मस्त तर्री टाकलेली उसळ, जबरदस्त 4-5 मिरच्या घालून वडापाव, असं खावंसं वाटतंय. चांगलं की वाईट? असं खावंसं वाटतंय. याला कृष्ण म्हणतो राजस गुण आहे. मग राजस गुण चांगला की वाईट? तो चांगला की वाईट म्हणत नाही. यांनी तुझी धाव वाढेल. धाव वाढेल म्हणजे काय न करता तू नुसतं धावपळ करत राहणार. अच्छा, म्हणजे ही वडापाव खायची इच्छा झाली ही मला समजलं तर मी तिथेच थांबू शकतो. पण मागे अरे 3-4 दिवस नुसतं वडापाव, मिसळ खाऊ शकलो असतो चांगली पोळी भाजी, पण ते खातोय मी तसं. आयदर फ्रॉम एन्व्हायरमेंट टू सेल्फ ऑर फ्रॉम सेल्फ टू एन्व्हायरमेंट. आणि याला अथर्वशीर्षामध्ये हळूच एक पिल्लू सोडलाय, त्वम ज्ञानमय त्वम विज्ञानमय. जसं आत तसं बाहेर. आतलं समजलं नाही तर बाहेरून आतमध्ये बघ, बाहेरचं समजलं नाही तर आतून बाहेर बघ. योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते. कृष्ण तेच बोलतोय. बाहेर एक्सलन्स कर, आतमध्ये एक्सलन्स वाढायला लागेल. आत शांतता व्हायचा प्रयत्न कर, बाहेर एक्सलन्स वाढायला लागेल. पण दोन्ही पावले आहेत, एक्सलन्स पीस, एक्सलन्स पीस, एक्सलन्स पीस. त्यामुळे आता आज समजा अचानक आता मी सांगितल्यानंतर त्याला झोपायच्या आधी एक खाऊच वडापाव असं आलं मनात, तर विचार करा काय आता आहे. हे जे आपलं म्हणजे जो व्हिडिओ दाखवला ना अटॅच डिटॅचचा, हम्म. त्याला जे रुचा काय सर्वम खलविदम ब्रह्मसी ना. हा, आता हा, आता क्लोज हा, करायच्या आधी आपण त्याचा अर्थ समजावून घेऊ. हा, माझ्या हा. म्हणायचं सगळ्यांनी. हो. आता अंपायरने काय सांगितलं? आय एम देअर बट पीपल शुड फील आय एम नॉट देअर. आय एम नॉट देअर. बरोबर. ती मुलगी, छोटी मुलगी त्या खेळात होती, पण ती खेळ सहज सोडून जाऊ शकली. आता ती खेळत नाहीये पण खेळ सुरू झाला. अशा ज्या उदाहरणं घेतली त्याच्या बेसिसवर आता हे मी तुम्हाला सांगतो. त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम, असं छान म्हटल्यानंतर मनात काय येतं म्हणूया आपण. सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांना एकत्र घेऊन, सर्व समावेशकतेने, सर्वसमावेशकतेने, म्हणजे इन्क्लुझिव्हनेस किंवा इन्क्लुजन, जे सध्या कॉर्पोरेटमध्ये मोठं पेव फुटलेलं आहे मागच्या 2.25 वर्षापासून. इन्क्लुजन, सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशकतेने, सर्वांना एकत्र घेऊन काम सर्वसमावेशकतेने काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. काम करण्याची क्षमता क्षमता माझ्यामध्ये आहे. मात्र हे करत असताना कुठेही गुंतून न पडण्याची पडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे. आहे. म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंटची मी जी ओच तयार केली आहे, आता ती ग्लोबल ओथ होईल काही दिवसामध्ये, त्यात मी तेच म्हटलं, वी शॅल नेव्हर गेट अटॅच टू दी प्रोजेक्ट. हा माझा प्रोजेक्ट म्हटलं की बुडला. आणि तेच आपल्या मुलांवर सुद्धा असतं. हा माझा मुलगा, माझ्यावर जोर आला की ते ढबलच. आणि हेच अर्जुनाचं झालं. सेनयो उभयो मध्ये रथम स्थापय मे अच्युत, माझा रथ
2 सेनांच्या मध्ये घेऊन जा, बुडला असतो तिथे. त्या माझ्यातनं बाहेर काढण्यासाठी जी काही रेसिपी दिली गेली ती भगवद्गीता, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेट अथर्वशीर्ष. ऐसा है. असं जर का आपण रोज अथर्वशीर्ष म्हटलं तर सांगा स्थिर होईल की नाही. म्हणून त्याला अथर्वशीर्ष हो. म्हटलंय. अथर्व म्हणजे काय, मराठीत अर्थ काय होतो त्याचा? स्थिर. स्थिरता देणारा. शीर्षाचा अर्थ काय होतो? डोकं. स्थिर डोकं. डोकं. गणपतीचं नाही माझं, त्याचं आहेच. Got it? आज आपण एवढंच थांबू. Got it. हा, काही छोटे छोटे मी आज एक पाठवीन, उद्या एक पाठवीन, बस झालं तेवढं. उद्या अजून छान जाऊ. उद्या आपण कॅल्क्युलेशन करणार होतं थोडस. गुड. तुम्ही एवढा वेळ दिलात, 15 मिनिट्स प्लस ऑलमोस्ट. पण आपला बफर असतो ठेवलेला. ज्यांना काही गप्पा मारायचे असतील तर आपण 10:30 पर्यंत असतो, 9 ते 10:30. आता लहान मुलासारखं वागा, मस्त बोला, गप्पा मारा, बाप्पाशी गप्पा मारू आपल्यातल्या. काहीही वाटलं ग्रुपवर टाका. ओके. नक्कीच. नक्कीच. जमेल? जमेल का जमणार नाही? जमेल जमेल. जमेल. तर म्हणा जमणार नाही. मी येतो चतुर्थीला घरी. गुड. चालेल. ऑल द बेस्ट. उद्या त्याच वेळेला. आणि एखाद दुसरा व्हिडिओ किंवा ऑडिओ येईल ग्रुपवर. हो हो करू तसं. हो. चालेल. थँक्यू डीजी. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गणपतीशी गप्पा मारा, झोपा. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर. सी यू सून. थँक्यू. बाय बाय. नितीन, मस्त वाटलं तू होतास. प्रतिभा, थँक्यू सो मच. छान वाटलं. आय होप बोर नाही झाला तुम्ही दोघं. हो झालं. तू काय, तुझी हॉस्पिटलची ड्युटी टफ आहे. छान आहे, मस्त. सांग सर, धनश्री. मी एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारू? हो, पण तू सर म्हटलंस नाही, मी उत्तर देणार नाही. नाही. हा, डीजी म्हण. तुम्हाला स्वतःला कधी हे सगळं समजलं? कोणत्या? अगं, मला सगळं समजलं असं नाहीये. पण आजोबा लहानपणापासून आम्हाला ते सांगायचे की तू जे करतोयस ते लक्ष ठेवून कर, काही करत असेल तर. आणि म्हणून ते सारखं यायला लागलं मला. ते म्हटलं ना तुला की सुरुवात कुठून झालं, तसंच झालं. अहो, दक्षिणात्यात कसं, असं कसं कोणी यमापासून रक्षण कर म्हणेल. मग अरे, मग असं ते येत गेलं. आणि त्याचा सॉलिड उपयोग झाला. खूप उपयोग झाला, खूप. म्हणजे माझं मला जाणवत आहे की अरे, चांगलं चाललंय, जरा शांत आहे. नाही, हे खरंच खूप छान आहे. म्हणजे काय म्हणतात ना, हे हे कधीच कोणी सांगितलं नव्हतं. आणि मला आता एक्सप्रेस नाही करता येते. मे बी तुमचा पूर्ण कोर्स झाल्यानंतर मी सांगू शकते याच्याबद्दल. अवश्य. पण एकच रुचेचा अर्थ मी जेव्हा तुमचा ऐकला होता ना, तेव्हा माझं जे वय आहे त्या वयामध्ये मी इतकेंदा अथर्वशीर्ष म्हणलेलं आहे. पण हे कधी लक्षात आलं नव्हतं एवढं. म्हणजे परीक्षेला जायच्या आधी अथर्वशीर्ष एवढं म्हणून जायचं, एवढं माहिती होतं परीक्षा चांगली जावी म्हणून. पण इतकं नव्हतं डीप मध्ये ह्याचा कनेक्शन लागलं होतं. आणि मला जेव्हापासून कळलंय ना, तेव्हा माझा प्रत्येक दिवस चांगला जातोय. आहा, अजून काय पाहिजे मग? क्या आणि बात आहे धनश्री. मी टीचर आहे शाळेमध्ये. म्हणजे हं. मी भारताच्या बाहेर राहते, पण मी हो शाळेत हो हो, टीचर आय आहे. नो. तर तिथं मी मुलांशी जेव्हा आता बोलते किंवा कनेक्ट करते, तेव्हा मी हे स्वतः लक्षात ठेवून बोलते त्यांच्याशी. फॅन्टॅस्टिक. तुम्हाला खूप, म्हणजे जे कळलंय ना तुम्हाला, ते खूप छान कळलंय आणि तुम्ही आम्हाला पास करताय. पण आहे. धन्यवाद. मी चान्सेस आहेत मिडल ईस्ट मध्ये यायचे. दुबईत आलो तर फोन करेन. अबुधाबीला तिकडे. हो हो, नक्की. थँक्स अ लॉट. चालेल टेक केअर. चालेल. भेटू उद्या. ओके, थँक्यू. बाय हो बाय. हो, बाय बाय. ठेवू का मिलिंद, प्रतिभा? बाय बाय. हो, बाय बाय बाय. अच्छा, बाय. एंड करतो हा मीटिंग. चालेल.